काही लोक इतक्या वेळ दात घासत बसतात की पार म्हणजे पायात अंतर-बिंतर ठेवून मोरी घासल्यासारखं खसा-खसा हां, आणि अगदीच म्हणजे काही असं हां. म्हणजे चहा गाळायच्या आत ब्रश झालेला असतो. "अहो चहा द्या." म्हणजे हे दोन्ही एक्स्ट्रीम आहेत. सो द कन्सेप्ट बिहाइंड ब्रशिंग आहे की ते दाताच्या लेयर्स म्हणजे दाताच्या सरफेसवर राहिलं नाही पाहिजे. ओके. ते क्लीन झालं पाहिजे हं. ओके. आणि इट शुड गेट क्लीन्ड विदिन फ्यू मिनिट्स की दात पांढरेच पाहिजेत. इट्स अ मिथ. ज्यांची स्किन टोन डार्क असतो हं. त्यांचे दात पांढरे असतात. तुम्ही आफ्रिकन लोकांचे हां. दात बघा. एकदम चिकलेट व्हाईट, हां. चिकलेट स्माइल म्हणतात. तर लोकांना काय वाटतं की ते म्हणजे चांगले दात. तसं नाही. तुम्हाला तुमच्या स्किन टोन प्रमाणे जो शेड मिळालाय यू शुड एक्सेप्ट दॅट. ज्यावेळेला पहिला दात येतो मुलाला, हम्म. तो दात तेव्हापासून ब्रशिंग स्टार्ट करायचं असतं. लोक वाट बघतात सगळे दात येतील मग आपण ब्रश विकत घेऊ मुलासाठी. तसं नसतं. एक दात आला तरी तो ब्रश करायचा. हार्डली इट्स फ्यू सेकंड्स. स्वच्छ करायचंय मुळात. स्वच्छ ठेवायचं. ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यात ऑलरेडी ब्लड शुगर लेवल जास्त असते आणि ब्लड शुगर लेवल जास्त असल्यामुळे बॅक्टेरियांना तर रेडीमेड अन्न मिळत असतं हो. हिरड्यांमधल्या. तर त्यांना हिरड्यांचे आजार सुरू होतात. हिरड्यांचे आजार झाले की अजून बॅक्टेरिया. ही जी सर्कल असतं ना हे जेव्हा कम्प्लीट होतं इन्शुलिन रेजिस्टन्स येतो आणि त्यामुळे एका पॉईंट नंतर तुम्ही औषधं घेताय हे घेताय त्या डायबेटिक पेशंटची ब्लड शुगर कमीच होत नाही. तुमचे दात चांगले असतील तर तुमचे कितीतरी आजार जसं आपण डिस्कस केलं इनडायजेशनमुळे कॉन्स्टिपेशनपर्यंत ते पार काय काय मूळव्याधीपर्यंत लोकांना त्रास सुरू झालेला असतो आणि तिथं खर्च करत बसलेले असतात. तुमचा गेटवे तुम्ही नुसता मिक्सर सर्व्हिस करून उपयोग नसतो. त्याची पाती नीट पाहिजे. बेसिकली दात पाहिजेत तोंडात. फिक्स दात पाहिजेत. हॅलो लो 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 हाय हॅलो नमस्कार. द मुक्त मुक शो म्हणजे स्टॅटच्या या नव्या कोरा एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि बऱ्याचदा आपण कॉमेंट्समध्ये वाचतो की किती दातं काढता, काय विचकता, दातं विचकता वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा आम्हाला उभं आला. म्हणून आज शेवटी आम्ही डॉक्टर अभिजित देशपांडेंना बोलवलं आहे. ते एक हेरिडी रोग तज्ज्ञ आहेत आणि दुसरं काय आहे ते ओंकार सांगणार आहे. ते पेरिओडॉन्टिस्ट आहेत आणि इम्प्लांटॉलॉजिस्ट आहेत जे हिरड्यांचा अभ्यास करतात आणि त्याचे तज्ज्ञ आहेत आणि इम्प्लांट्स बद्दल त्यांचा अभ्यास आहेत आणि त्याचे विशेष डॉक्टर आहेत. तर आज आपण दातांविषयी गप्पा मारायला की लोक सतत आम्हाला म्हणतात दातं विचकता दातं विचकता म्हणून आज आम्ही डॉक्टरांनाच घेऊन आलो कारण आम्ही दातं विचकतो. तर वेलकम डॉक्टर. थँक्यू खूप थँक्यू. खूप स्वागत आहे तुमचं दामुक्त मुक शोमध्ये. मला वाटतं सुरुवातच इथपासून करूयात की खूप ना मिथ्स आहेत दातांच्या आरोग्याबद्दलच्या किंवा डेंटल केअर बद्दलच्या. तर मला वाटतं तिथूनच सुरुवात करायला पाहिजे. कारण मग हे सगळे जण ऐकतात की किती वेळा ब्रश करायचा, दोनदा ब्रश करायचा, सकाळी संध्याकाळी चूळ आणि भरा. मग चूळ भरा. तर मीठ घातलेली टूथपेस्ट वापरा, लवंग घातलेली टूथपेस्ट वापरा, हे करा ते करा. सतत भडीमार आहे त्या ॲडव्हर्टाइजमेंटचा आपल्यावरती. तर मला वाटतं तिथूनच सुरुवात करूयात. एक तर काय महत्त्वाचे मिथ्स आहेत तुम्हाला असं वाटतात जे डेंटिस्ट्री मधले आहेत दातांच्या आरोग्याबद्दलचे जे मिथ्स आहेत? येस. आपण एक एक टॉपिक घेऊ याच्यामध्ये. येस, येस. तर ह्याच्यामध्ये पहिलं आहे की ब्रशिंग जो एकदम कॉमन प्रश्न असतो सगळ्यांना. हो. की 2 किती वेळा वेळा हां. करायचं? तर 2 वेळा असं काही रूल नाहीये. बेसिकली जेवणानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर ब्रश करायला पाहिजे. ओके. सो हो. कोरियन्स करंटली देयर इज अ कॅम्पेन गोइंग ऑन कोरियामध्ये की 3-3-3 रूल आहे. बरं. म्हणजे काय असतं की 3 वेळेला तुम्ही दिवसातनं मिनिमम ब्रश करायचं प्रत्येक जेवणानंतर. ओ. 3 मिनिटाच्या आत ब्रश करायचं. जेवण केल्यानंतर हं. 3 मिनिटाच्या आत ब्रश करायचं. असं नाही की अर्ध्या तासाने आठवलं ब्रश केला. हो. आणि तिसरं म्हणजे 3 मिनिटं मिनिमम ब्रश करायचं. बाप. लोकांचं काय असतं, काही लोक इतक्या वेळ दात घासत बसतात हं. की पार म्हणजे पायात अंतर-बिंतर ठेवून मोरी घासल्यासारखं खसा-खसा हां, तर ते पण चुकीचं आहे. आणि अगदीच म्हणजे काही असं हां. म्हणजे चहा गाळायच्या आत ब्रश झालेला असतो. "अहो चहा द्या." म्हणजे हे दोन्ही एक्स्ट्रीम आहेत. सो बेसिकली देयर इज ॲज अ जनरल रूल यू फॉलो 3-3-3. म्हणजे बाहेर ओके. तुम्ही आता जेवायला वगैरे गेला हॉटेलमध्ये तर ब्रश घेऊन जायचं का? नाही मग जिथं पॉसिबल नाही, तिथं तुम्ही चूळ तर भरू शकता. ओके. हम्म. सो द कन्सेप्ट बिहाइंड ब्रशिंग किंवा ओरल हायजीन आहे की तुम्ही जे काही अन्न खाता हं. ते दाताच्या लेयर्स म्हणजे दाताच्या सरफेसवर राहिलं नाही पाहिजे. ओके. ते क्लीन झालं पाहिजे हं. ओके. आणि इट शुड गेट क्लीन्ड विदिन फ्यू मिनिट्स. ओके. नाहीतर काय होतं की आपल्या तोंडामध्ये बरेचसे मायक्रो ऑर्गॅनिझम्स हां. असतात म्हणजे लाखो. आय एम टॉकिंग अबाउट मोर दॅन 15 लाख स्पीसीज
बापरे, हा स्पीसीज आणि त्याचे ते आपल्या तोंडात सबस्पीसीज असतात. ओरल कॅव्हिटी बेसिकली एवढे मायक्रो ऑर्गॅनिझम्स बॅक्टेरिया असतात. आणि जसं अन्न आत आपण घेतो इट ट्रिगर्स हम्म. अ सायकल आणि मग दात किडायची प्रोसेस सुरू होते. आपल्याला जनरली ज्या पिक्चर्स दाखवले जातात की बाबा चॉकलेट खाल्ल्यानंतर दात किडतील आणि असं काहीतरी एक चॉकलेटी म्हणजे खड्डा पडलेला दाखवतात डायरेक्ट दाताला. हां हां तीच इज दॅट द एंड रिझल्ट का मध्ये अधिक गोष्टी पण घडत राहतात? येस. सो बेसिकली डायरेक्ट खड्डा पडत नाही. जसं मी आत्ता सांगितलं, हम्म. एकदम मायक्रोस्कोपिक लेवलला दात 2च ठिकाणी स्टार्ट होते कीड. एकतर अप्पर सरफेस हा. ग्रूव्ज जिथं खाचखळगे असतात हम्म. दातांच्या सरफेसवर, किंवा 2 दाताच्या मध्ये. ओके. काहींना हिरड्यांचे आजार असतात. हा. यू विल कम टू दॅट पॉईंट. सो तिथं आत अन्न अडकून राहतं, ते क्लीन होऊ शकत नाही. हम्म. म्हणून फ्लॉसिंग पण एक लोक म्हणतात फ्लॉस करा. तर फ्लॉसिंग इट हेल्प्स की 2 दाताच्या मधली घाण काढण्यासाठी. जे दात अन्नकण अडकलेत तर ते साफ करण्यासाठी फ्लॉसिंगचा रोल असतो. हम्म. बट इट शुड बी डन इन अ करेक्ट मॅनर. चुकीचं फ्लॉसिंग केलं इट इज मोर डेंजरस, मोर हजार्डस टू गम्स आणि इट क्रिएट्स मोर प्रॉब्लेम. ओके. सो बेसिकली 2 ठिकाणी दात किडतात, रफ सरफेसला आणि 2 दाताच्या मध्ये. मध्ये. आता रफ सरफेसची कीड जी आहे ना ती दिसते आपल्याला, ओके. किंवा तुम्ही डेंटिस्टकडे चेकअपला गेला तर आम्ही ओळखतो, अरे काळी लाईन दिसते किंवा काळा डाग आलाय, किंवा तुम्हाला आरशात बघितल्यावर कळतं. पण 2 दाताच्या मध्ये ज्या वेळेला कीड सुरू होते तर डेंटिस्टकडे जाऊन अनलेस एक्सरे काढतोय आपण प्रत्येक दाताचा वगैरे तर लक्षात येऊ शकतं, अदरवाईज नाही लक्षात येत ती कीड चालू झाली आहे तिथं. आणि मग काय होतं, अंडरमायनिंग होतं. म्हणजे ती कीड इनॅमल क्रॉस करून डेंटिनमध्ये जाते आणि डेंटिन भुसभुशीत असतं. डेंटिन म्हणजे सॉरी. हा, तर दाताचे 3 आवरणं, जसं नारळ असतो, नारळाचे 3 भाग असतात, वरचा टणक, मग खोबरं असतं, मग पाणी असतं. तसंच दाताचे 3 आवरणं असतात, इनॅमल, डेंटिन, पल्प. ओके. तर जो पल्प असतो इट इज मोस्ट सेन्सिटिव्ह. म्हणजे दात दुखतो म्हणजे काय, तर पल्प ठसठसत असतात. पल्प इंजुरी झालेली असते त्यामुळे दात दुखतो. सो तिथपर्यंत इंजुरी व्हायचं कारण काय, तर डेंटल केरीज. तर ही कीड जेव्हा इनॅमलमध्ये स्टार्ट होते आणि डेंटिनमध्ये येते त्यावेळेला काय होतं, खालनं सगळं पोकळ झालेलं असतं पण वरनं दात इंटॅक्ट दिसत असतो. आणि मग अचानक खाताना असं काहीतरी प्रेशर आलं की ते स्लॅब पडते तसं सगळं पडतं वरचं, आणि मग असं वाटतं अरे काल खड्डा नव्हता आणि आज खड्डा झाला. ओके. सो बेसिकली ती कीड 5 वर्ष आधी पण चालू झालेली असू आतनं पोखरत असते ती. सो बेसिकली कीड आतनं पोखरत असते, वरनं आपल्याला काळा डॉट दिसतो. खरं तर ती वाळवीच आहे आतनं हा. लागलेली. आणि याच्यामध्ये मिथ काय आहे की मी कीड लागली आता मी ब्रश करतोय 2 वेळा, आता नाही किडलं पाहिजे दात, किंवा ती कीड निघून जायला पाहिजे. तसं नसतं. ज्या वेळेला तुम्ही बघा आंब्याला काळा डाग लागतो, तुम्ही वरनं किती पण त्याला साबणाने धुवा किंवा रुमालाने पुसा, रोज पुसा, 4 वेळा पुसा, ती कीड आत एकदा गेली की ती पोखरतच जाते. जोपर्यंत तो पार्ट आंब्याचा आपण काढून फेकत नाही तोपर्यंत उरलेला आंबा वाचत नाही. दाताचंही तसंच असतं, जोपर्यंत ती कीड मुळासकट क्लीन केली जात नाही तोपर्यंत ती कीड आत 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 जात राहते. मग पल्प इन्व्हॉल्व होतो आतमध्ये, म्हणजे नस. मग त्यावेळेला दात दुखायला लागतो. तरी पण लोक जर मेडिकलमध्ये जाऊन औषधं घेऊन ते दाबलं दुखणं की लोकांना वाटतं अरे दात दुखायचा थांबला, पण नाही, ती कीड चालूच राहिलेली असते आणि त्यामुळे मग नंतर दात एका पॉइंटला तुटून जातो. करेक्ट. म्हणजे लहान मुलांना खूप सांगितलं होतं की चॉकलेट नको खाऊ दात किडतात, गोड नको खाऊ दात किडतात. तर गोड खाणं किंवा चॉकलेट खाणं याने खरं तर किती त्रास होतो? कारण हे खूप पडणारा प्रश्न आहे की हे खाल्लं की कीड होते, हे खाल्लं की हे होतं. तर कुठल्या गोष्टींना ते दातात ते बॅक्टेरिया जास्त सेन्सिटिव्ह असतात? म्हणजे साखरेला असतात का किंवा गोडाला असतात का आणि कितपत असतात? येस, एनिथिंग आपण जे खातो, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, सगळे ते शुगरमध्ये कन्वर्ट होतं नंतर. कार्बोहायड्रेट्स जेव्हा ते ब्रेकडाऊन होतात दे गेट कन्वर्टेड इन टू शुगर. बरोबर. सो हे मिथ आहे की चॉकलेट खाल्ल्याने दात काही खाल्लं तरी किडू काही शकतं. तुमचं येस येस. आणि बेसिकली तुम्ही जर चॉकलेट खाल्लं, जेवण केलं आणि तुम्ही ब्रश नाही केलं, चुळच नाही भरली, आणि मी जसं म्हणलं ती सायकल तुम्ही ऍक्टिव्हेट केली तर तुमचे दात किडणार आहे. मग मी फळ खाल्लं आणि चूळ नाही भरली तरी दात किडणार. तरी पण किडणार. फळ म्हणजे काय असतं, फ्रक्टोज असतं. फ्रक्टोज म्हणजे काय, इट इज ग्लुकोज मॉलिक्युल्स फायनली.
सो बेसिकली एनिथिंग हम्म. आपण जे खातो इट गेट ब्रोकन डाऊन इन टू ग्लुकोज. सगळ्या लहान मुलांना सांगे ऐकून लक्षात ठेवा. उगाच चॉकलेटला नावं ठेवतात सगळे लोक. ते चांगलं आहे आमचं चॉकलेट डायरेक्ट. मुलांचा टॉपिक निघालाय. तर पेरेंट्स वेन दे प्लॅन प्रेग्नन्सी तर पहिलं दे शुड विजिट अ डेंटिस्ट बिफोर प्लॅनिंग, की आई वडिलांचे दात चांगले आहेत का, बेसिकली आईचे दात चांगले आहेत का. ओ वाव. सो हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. हम्म. माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी बघतो की प्रेग्नंट झाल्यावर दातांचे आजार जे सबमर्ज्ड असतात, हम्म. हिरड्यांचे आजार, ते वर येतात सगळे. कारण त्याचं reason- वल्नरेबिलिटी वाढलेली असते म्हणून का? नाही, त्याला दोन गोष्टी आहेत. बेसिकली हॉर्मोन्स सिक्रिशन्सचे जे लेवल्स असतात ना, ते प्रेग्नन्सीमध्ये चेंज होतात हम्म. आणि त्याचा डायरेक्ट इफेक्ट हॉर्मोन्सचा गम्सवरती असतो. ओ बापरे. ओके. आणि गम्सवरती जे मी जसं म्हटलं बायोफिल्म असते, काहींना प्लाक, टार्टर, हम्म. हे तुम्ही शब्द ऐकलेस, हो. हो. तर ते थप्प्याच्या थप्पे दातांवर जमा झालेले असतात, बॅक्टेरियल आणि कॅल्क्युलस वगैरे. हम्म. आणि जर तुम्ही प्रेग्नन्सीच्या आधी हे सगळं क्लीन करून घेतलं नसेल, दाताची कीड क्लीन करून घेतली नसेल, तर मग काय होतं, हे ॲक्टिवेट होतात गोष्टी प्रेग्नन्सीमध्ये. हम्म. आणि मग प्रॉब्लेम काय असतो, तर फर्स्ट 3 मंथ्स प्रेग्नन्सीमध्ये इट्स व्हेरी ती फॉर्मेटिव्ह स्टेज असते बाळाची. हो. तर त्या पिरियडमध्ये ट्रीटमेंट शक्यतो करू नये. हम्म. आता काही त्रासच असेल तर यू कॅन टेक द कन्सेंट ऑफ गायनाकॉलॉजिस्ट करावी लागते. पण हे सगळं अवॉइड करण्यासाठी आधीच डॉक्टरकडे यायचं, डेंटिस्टकडे, सगळं चेकअप करायचा आणि ट्रीटमेंट करून घ्यायच्या. ॲट क्लिनिंग, दाताचं क्लिनिंग जर बरोबर. लोक करतच नाहीत. आयडियली सगळ्यांनी वर्षातनं एकदा, 2 वर्षातनं एकदा तरी केलंच पाहिजे दाताचं क्लिनिंग. हम्म. हम्म. कारण आपण किती पण ब्रश केलं ना, ते बायोफिल्म तयार होतच राहते करेक्ट. आणि प्लाक डिपॉझिशन होतच राहतं. हम्म. हम्म. ओके. सो प्रेग्नन्सीमध्ये हा फॅक्टर महत्वाचा आहे, आलं. की आई वडिलांनी परत काही जेनेटिक डिसऑर्डर, जसं मी म्हटलं हिरडी रोग तज्ज्ञ आहे मी, तर हिरड्यांचे काही जेनेटिक आजार आहेत. ओके. तर ते जर आई वडिलांना कोणाला तरी असेल तर ते मुलांमध्ये येणार असतात. ओके. ओके. तर त्याचं डायग्नोसिस करून घ्यायला हम्म. पाहिजे हम्म. बेसिकली, मग ते प्रिव्हेंट करता येतं. ओके. दुसरं एक मिथ आहे की प्रेग्नन्सीमध्ये ट्रीटमेंटच करता येत नाही. हम्म. इट्स दातांची किंवा भूल देता येत नाही किंवा दात काढता येत नाही, तर असं काही नाही. जे फर्स्ट 3 मंथ्स मी म्हटलं दे आर लिटिल बिट हां. रिस्की आणि त्याच्यामध्ये मेडिकेशन घ्यायचे नाही. बेसिकली ट्रीटमेंट केली तर चालतं, पण जे लोक अँटीबायोटिक्स हे ते भरपूर घेत राहतात ना, दॅट इज मोर रिस्की दॅन ट्रीटमेंट. तर फर्स्ट 3 मंथ्स झाले. जर 4th, 5th, 6th मंथ जो असतो ना, इट इज टोटली सेफ. म्हणजे यू कॅन अंडरगो एनी डेंटल सर्जिकल प्रोसिजर, म्हणजे अक्कलदाढ काढणे ते पण करता येतं. ओके. 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 आणि लास्टचे 3 मंथ्स पण करता येतं, पण तेव्हा काय असतं, पोश्चर प्रॉब्लेम असतो प्रेग्नन्सीमुळे. तुम्ही बसणं, हा, थोडं त्या chairवरती बसणं. चेअरवर बसणं, मॅन्युअरिंग थोडं डिफिकल्ट जातं. ओके. ओके. सो तो एक पार्ट असतो. सो ह्या गोष्टी क्लिअर होणं गरजेचं आहे. बरोबर. Okay, right, बरोबर. म्हणजे यू कॅन अवॉइड मेनी कॉम्प्लिकेशन्स. मला मगाशी आपण जे बोललो मी म्हणजे चेस्ट घेतला, पण बऱ्याचदा ते आपण ब्रशिंगचाच रिलेटेड येते की टूथपेस्ट आपण कुठली वापरायची, म्हणजे ब्रँडची नावं नको घ्यायला, पण हे तुमचं सेन्सिटिव्ह जात असेल तर हे टूथपेस्ट वापरा, ह्याच्यात मीठ आहे, त्याच्यात काय गरम मसाला आहे, ते लवंग आहे, लवंग हे आहे, ते. दालचिनी आहे, सगळं ह्याचा ऍक्च्युअल ह्याच्यावरती किती इम्पॅक्ट पडतो. म्हणजे आता त्याच्या टूथपेस्टमध्ये कॅल्शियम आहे इथपर्यंत आलोय आपण. हा. करेक्ट. सो बेसिकली माझं ऑब्झर्वेशन म्हणजे मला 18 वर्ष झाले आता डेंटिस्ट्रीमध्ये, तर तुम्ही कुठलेही टूथपेस्ट वापरा, जर हॅबिट्स तुमच्या चुकीच्या असतील आणि टायमिंग चुकीचं असेल, जसं आपण आधी डिस्कस केलं, काही फरक पडत नाही, तुमचे दात किडणार. ओके. ओके. दुसरी गोष्ट, जसं साबण, रोज नवीन साबण येतात, हो. पण आंघोळ नीट करायला पाहिजे, है ना. एक्झॅक्टली. इट डझंट मॅटर तुम्ही कुठली टूथपेस्ट वापरताय, बरोबर आहे. बट स्टील ज्यांना काही अजून त्याच्यात माहिती पाहिजे असेल तर यू कॅन ऑप्ट फॉर केमिकल फ्री टूथपेस्ट. ओके. कारण टूथपेस्टमध्ये ना, इफ यू चेक, काही जे इन्ग्रेडियंट्स असतात ना, दोज आर टॉक्सिक. ओके. ओके. म्हणजे साधारणतः कोणते इन्ग्रेडियंट्स नाही असले पाहिजे, म्हणजे हे असतील तर शक्यतो ती टूथपेस्ट अवॉइड करा. येस. सो बेसिकली सोडियम लॉरेल सल्फेट वगैरे असे काही कॉम्प्लेक्स गोष्टी असतात जे पेस्टिसाइड्समध्ये यूज होतात.
ओके. ओ. सो बापरे, ते ते टूथपेस्ट मध्ये टूथपेस्टमध्ये पण असतात आपल्या. असतात. काही टूथपेस्ट त्यामुळे बॅन केलेले आहेत बापरे. आणि काही टूथपेस्ट तरी पण चालू आहेत. सो यू चेक दोज कंटेंट्स. हम्म. सेकंड, फ्लुराईड. फ्लुराईड हे असलं पाहिजे, पण जर तुम्ही जिथं राहता तिथे ऑलरेडी पाण्यामध्ये फ्लुराईड मिक्स करतात गव्हर्नमेंट. हां, 1:1 फ्लोराईड म्हणजे पार्ट क्लोरीन पर काय? पर मिलियन. हा. फ्लुराईड म्हणजे इट्स अ केमिकल. तुम्ही ओके. फ्लुराईड टूथपेस्ट वगैरे हा. ऐकलं असेल, बघितलं असेल. ओके. सो फ्लुराईड हेल्प्स इन रिमिनरलायझेशन. म्हणजे दाताची कीड सुरू झाली आणि फ्लुराईड आपण अप्लाय केलं, हा. तर इट हेल्प्स इन रिमिनर, म्हणजे परत तिथं कॅल्शियम डिपॉझिट होत हा. नाही बेसिकली. त्याच्यात जे केमिकल्स असतात ना, दे फॉर्म क्रिस्टल्स, फ्लुरापाटाईट, म्हणजे थोडक्यात पॅचवर्क केल्यासारखं होतं ओके. आणि ते बंद होतं. बट ओके. त्याचा जो रोल आहे ना, तो फार लिमिटेड आहे. आणि दुसरी त्याची टॉक्सिसिटी लेवल्स पण होतात. फ्लुराईड टॉक्सिसिटी म्हणून एक प्रकार असतो. अरे बापरे. हां, सो यू शुड चेक की तुमच्या अन्नातनं, आपल्या जेवणातनंही फ्लुराईड्स मिळत असतात. पाण्यातनं फ्लुराईड मिळत असतं. आता काही-काही एरिया असे आहेत की जिथं पाण्यातच खूप फ्लुराईड असतं. ओके. तुम्ही काही लोकांचे, जसं फॉर एक्झाम्पल राजस्थान आहे किंवा काही मध्य प्रदेशचे भाग आहेत, की त्यांचे तिकडून आलेल्या लोकांचे दात असे सगळे चॉकलेटी दिसतात. हम्म. बेसिकली इट्स फ्लुरोसिस म्हणतात त्याला. हो. फ्लुराईड जास्त असल्यामुळे दात चॉकलेटी होतात. फ्लोरोसिस ओ. ऐकलंय. तुम्ही आता चॉकलेटी दात म्हटलात, तर हे खूप कॉमन आहे की पांढरे दात म्हणजे हेल्दी दात. तर काय रंगाचे दात आर हेल्दी दात, आणि एकतर हेल्दी दात ओळखायचे कसे? म्हणजे आता मी काय रेग्युलर ब्रश करतो, मला काही दिसत नाहीये कुठे काही त्रास आहे, पण दातांचा रंग काय हलका पिवळा आहे वगैरे, और वॉट एव्हर काही असेल, Correct. तर एकतर ओळखायचे कसे ते? कारण ना सगळेजण ते शेड कार्ड घेऊन बसतात दाताचं, आणि मग पांढरा लावून बघतात, आणि मग पांढरा दात करण्यासाठी लोक ब्युटी ट्रीटमेंट्स करतात. म्हणजे ते काय काय करतात, ते केळ्याचं चारकोल साल लावल्यापासून. चारकोल लावतो मी, व्हाईटनिंग टूथपेस्ट वापरलेली आहे. असं सगळं खूप काय काय केलं जातं. लेझर तर ट्रीटमेंट आली आहे त्याला. करेक्ट. सो अगेन दिस इज अ मिथ की दात पांढरेच पाहिजेत. इट्स अ मिथ. देवानी बनवतानाच असं बनवलंय की ज्यांची स्किन फेअर असते, जे गोरे लोक म्हणू आपण, त्यांचे दात पिवळे दिलेत हा. बनवतानाच देवानी. आपला त्यात काही रोल नाही डेंटिस्टचा. ओ. तर ज्यांची स्किन टोन डार्क असतो त्यांचे दात पांढरे असतात. तुम्ही आफ्रिकन लोकांचे हा. दात बघा, एकदम चिकलेट व्हाईट, हा. चिकलेट स्माइल म्हणतात ते, हम्म. च्युइंगम यायचं ना हो. चिकलेट, हा. तसे व्हाईट असतात. तर लोकांना वाटतं की ते म्हणजे चांगले दात. तसं नाही. तुम्हाला तुमच्या स्किन टोन प्रमाणे जो शेड मिळाला आहे, यू शुड एक्सेप्ट दॅट. फक्त एवढंच आहे की तुम्ही, जसं मी म्हटलं की टार्टर डिपॉझिशन, स्मोकिंग, गुटखा खातोय कोण, काय खातोय, त्याच्याने जर स्टेनिंग आलेलं असेल, काहीला औषधं कंटिन्यूस घेत असतात, सिरप घेत असतात, काढे घेत असतात, त्याच्याने स्टेनिंग आणि दात चॉकलेटी दिसत आहेत किंवा त्याला स्टेन्स आले, मग त्याला ट्रीटमेंट्स आहेत. पण नॅचरल कलर इज नॅचरल कलर आणि दॅट इज द बेसिक कलर. ओके. आणि ओके. ते चेंज नाही करायचं माझ्या मते. 18 वर्षात आय नेवर सजेस्टेड एनीवन टू गो फॉर व्हाईटनिंग ट्रीटमेंट. देअर आर ट्रीटमेंट्स ज्यांना करायचं त्यांनी सेफली तुम्ही करू शकता, पण गरज नाही त्याची. गरज नाही म्हणण्यापेक्षा इट इज लाईक कॉस्मेटिक चॉईस. अल्टर करता तुम्ही काहीतरी. हां, बेसिकली काय होतं, व्हाईटनिंगमध्ये दातांना ब्लीच केलं जातं. सो ब्लीच इटसेल्फ इज अ केमिकल प्रोसेस, ज्याच्यामध्ये दाताचा सरफेस थोडासा रफ करून त्याच्यामध्ये काही केमिकल्स इंड्यूस करून ते व्हाईट केले जातात. ओके. पण इट इज लाईक मेकअप केल्यावर गोरं दिसतो, तोंड धुतलं की परत नॉर्मल चेहरा. तसं काही दिवसानंतर, काही वर्षांनंतर त्याला एक लाईफ, प्रत्येक प्रोडक्ट लाईक लाईफ असते. त्याच्यानंतर यू आर बॅक टू नॉर्मल. मे बी यू आर वन शेड डार्कर, असंही होतं काहींना. अरे बापरे. सो यू शुड एक्सेप्ट की माझे दात थोडे पिवळे आहेत. आहे ते. आणि जसं एज वाढतं ना, दात ग्रे होत जातात. तुम्ही म्हातारे लोकांचे दात बघा, हो, थोडेसे आजी आजोबांचे वगैरे, तर ग्रेइश दिसतात. सो हे सगळे जे गोष्टी आहेत ना, इट्स नॅचरल, इट्स नॉट अननॅचरल. ओके. आणि ते ग्रे व्हायच्या मागे पण लॉजिक आहे. लेट्स नॉट गो इन टू बट मगाशी जे आता तू सहज बोलता बोललास, मला खूप जणांना हा प्रश्न पडला असणार आहे, मला माहिती आहे की बऱ्याचदा हे बोललं जातं की स्मोकिंग, ड्रिंकिंग,
टोबॅको चुईंग असेल किंवा अगदी ग्रामीण भागात मशिरी लावणं असेल, ह्या बऱ्याचशा गोष्टी किंवा खाण्याच्या हॅबिट्स आहे हॅबिट्स काही, असतात. हे खाल्लं की त्रास होतो. तर एकतर काय काय खाल्ल्यामुळे तुमच्या दातांना हं. किंवा ओव्हरऑल हेल्थला त्रास होतो? म्हणजे मे दॅट बी काय आता शार्दूलने मेन्शन केलं तशा कुठल्या वेगवेगळ्या खाण्याव्यतिरिक्त सवयी व्यसनं असतील किंवा असतील खाण्याच्याही हां. सवयी असतील, की फार तेलकट खातो, फार गोड खातो, फार तिखट खातो. फार गरम चहा पितो म्हणजे मला हां. ओरडतात, "काय एवढा गरम चहा पित जाऊ नकोस" किंवा किंवा काही बर्फ जण चावून खातात. बर्फ चावून खातात. सो बेसिकली अगेन वी आर बॅक टू बेसिक्स, हं. की तुमचे दाताची कंडिशन त्या प्रेझेंट हां. मोमेंटला कशी आहे. ओके. दातात प्रॉब्लेम असतील तर तुम्ही काही खा, तुम्हाला त्रास होणार आहे. पण हेल्दी दातमध्ये थोडीफार सेन्सिटिव्हिटी नॉर्मल आहे. हं. हं. थोडीफार म्हणजे फ्रीजमधलं काढून लगेच पाणी पिलं, जसं तुम्ही म्हटलं बर्फ बिर्फ चावला तर ते पेन होणार. इट इज अ नॅचरल रिस्पॉन्स, बॉडीज नॅचरल रिस्पॉन्स. जसं आपण आगीत बोट घातलं की चटका बसणार, हं. तसंच दाताच्या आतमध्ये ज्या नसा असतात ते ट्रिगर होतात हं. आणि ते ते होणार. म्हणून काय लगेच तुम्ही जे अँटी सेन्सिटिव्हिटी टूथपेस्ट वगैरे हां. वापरायला लागायची गरज नाही. सो बेसिकली आणि तुमचा प्रश्न होता काय खाल्ल्यामुळे दात हां. किडतात. हं, हं. तर अगेन तुम्ही सगळं खाऊ शकता. काय खाल्ल्याने दात किडतात असा प्रश्न नाहीये. हं. खाल्ल्यानंतर तुमचे हॅबिट्स काय आहेत? ओके. हं. दॅट इज मोर हं, हं. इम्पॉर्टंट. जसं मी म्हटलं मिनिमम चूळ तर भरूच शकतो. अगदी चूळ भरायलाही जागा नाही आपल्याला, तर तोंडातल्या तोंडात चूळ भरून ते पाणी पिऊ तरी शकतो. ओके. लोकं चहा पिऊन तसेच बसतात. मग तो लेयर तयार झालेला असतो. वॉव! खूप महत्त्वाचा मुद्दा काढलाय. हो. चहा पिल्यानंतर पाणी पिलेलं चालतं का? आणि म्हणजे चूळ भरेल. हां. बिन का नाही चालणार? यू थोडंफार तुम्ही खूपच गरम चहा पिला आणि लगेच गार पाण्याने चूळ भरताय, तर ऑफकोर्स एकदम यू आर गोइंग अपोझिट डायरेक्शन. तसं नाही करायचं. थोडं थांबायचं. एक 2-4 मिनिटं, 5 मिनिटांनी तुम्ही पाणी प्या, चूळ भरा. काही प्रॉब्लेम नाही. ओके. ओके, ओके. वॉव! आपण मगाशी ते 3 वेळा तुम्ही 3-3-3चा फॉर्म्युला सांगितलात ना, तर असं नाही होत का? कारण हे खूपदा मी पण ऐकलंय, की तुम्ही खूप ब्रश केला तर तुमचं एनॅमल खराब होईल झिजतात. आणि मग झीज होईल दातांची वगैरे. तर असं काही होतं का? म्हणजे समजा जर 3 वेळा जेवलो, सतत खाल्ल्यानंतर, काही प्यायल्यानंतर चूळ भरली किंवा व्हॉटएव्हर, तर त्याचं इनॅमल झिजण्याची शक्यता असते का? इनॅमल हा सर्वात म्हणजे बॉडीमध्ये अख्ख्या स्ट्रॉंगेस्ट जो पार्ट असतो ना, हं. देवाने दिलेला बॉडीमध्ये, तो इनॅमल आहे. एवढा हार्ड असतं म्हणजे डायमंडचं जसं हां. कॅरेट्स असतात ना, हं. तसा तेवढा हार्ड स्ट्रेंथ असते इनॅमलमध्ये. सो ते ब्रशिंगनी वगैरे डॅमेज होऊ शकतं लाँग टर्म केसेसमध्ये, अँड दॅट टू विथ इनकरेक्ट टेक्निक. जसं मी म्हटलं, लोकं पायात अंतर-बिंतर ठेवून खसाखस, खसाखस दात घासतात. ते चुकीचं आहे. द मोशन शुड बी सर्क्युलर. ओके. ओके. तुम्ही हे जे दाताचे उंचवटे आहेत, हो. तुम्ही असा ब्रश फिरवला की हे जे उंच आलेला भाग असतो, हां, हो. तो तिथं घास. खाच पडते. हं. कालांतराने हे एका दिवसाचं नसतं आणि हे हं. वर्षानुवर्ष जे सेम पॅटर्न. जो बेसिकली मी म्हटलं ना पॅटर्न, आपण सकाळी उठल्या-उठल्या यू प्रत्येकाचा एक पॅटर्न ठरलेला असतो. म्हणजे तो यू ऑब्झर्व्ह इन युअर लाईफ की तुम्ही सेम पद्धतीने काम करत असता. दॅट हं. दॅट इज कॉल्ड पॅटर्न. म्हणजे उठलं, कोण हं. जाऊन पहिले पाणी पितं, कोण पहिले जाऊन दात घासतं. अंघोळ करताना पण हा हात कुठे जाणार हे ठरलेलं असतं आपलं हो. अनकॉन्शियसली. ते पॅटर्न सेट असतात. सो बेसिकली तुम्ही यू शुड फोकस इफ यू आर नॉट फॉलोइंग हेल्दी पॅटर्न, यू शुड फोकस ऑन चेंजिंग युअर पॅटर्न, चेंजिंग हं. युअर हॅबिट. आणि ह्याला एक सिम्पल उपाय. उपाय आहे की तुम्ही तुम्हाला काय पाहिजे, कसं हे करायचं. जसं फॉर एक्झाम्पल आय सेड की 3 वेळा ब्रशिंग करायचं, जेवणानंतर ब्रशिंग करायचं. तर हे तुम्ही लिहून ठेवा रिमाइंडर म्हणून सगळीकडे. आरशावर लावा, कुठे लावा, रिमाइंडर हं, हं, बेसिकली. हं. आणि यू डू दॅट फॉर 7 डेज कंटिन्युअस स्ट्रेट विदाउट फॉरगेटिंग. 8व्या दिवशी ते आपोआप होईल तुमच्याकडनं. सो हं. कुठली पण हॅबिट फॉर्म करायला यू नीड 7 डेज. 7 दिवस तुम्ही ती गोष्ट केली हं. की तुम्हाला ती हॅबिट लागून जाते ओके. ओके. कंटिन्युअस. करेक्ट. सो फोकस इज ऑन अवेअरनेस ऑफ हॅबिट्स, हं. व्हॉट यू आर डुईंग. हं, करेक्ट. हं. मला स्मोकिंगबद्दल पण विचारायचं होतं. कारण स्मोक केल्याने तुमच्या दातांवर काही परिणाम होतो का? किंवा खूप लोकं टोबॅको कन्झ्युम हां. करतात किंवा इतर काही काय गुटखा असेल किंवा त्या तत्सम पदार्थ कन्झ्युम करतात किंवा दारू. तर याने दातांवर किती परिणाम होतो? येस. आता जसं मी म्हटलं की ओरल कॅव्हिटी ह्याच्यामध्ये फक्त दात असं नाही. हं, ह्याच्यामध्ये ओरल म्युकोज आहे, ह्याच्यामध्ये जीभ आहे, हं. लायनिंग्स असतात, ग्रंथी असतात, हं. सलायवरी ग्लँड्स, हां ओके. ना, लाळ
जिथनं बाहेर येते ते ग्लँड्स असतात. तर टोबॅको, गुटखा ह्याच्यामध्ये निकोटीन असतं. तर निकोटीन हे फर्स्ट ॲब्झॉर्प्शन जे असतं ना ते ओरल म्युकोजामध्ये होतं. ओके. म्हणजे अल्कोहोल कन्झ्युम केलं हं. तर पहिलं ते अब्झॉर्प्शन स्टार्ट्स विथ इन ओरल कॅव्हिटी. पोटात नंतर चालू होतं. पहिलं अब्झॉर्प्शन तुमच्या जिभेच्या खालचा किंवा ओरल गालाच्या आजूबाजूनी जे ओरल म्युकोजा म्हणतात लाइनिंग असतं ना तिथनं ॲब्झॉर्ब व्हायला लागतं. जसं मी म्हणलं की इट इज व्हेरी म्हणजे फिल्टर कसं असतं ना फिल्टर सारखं असतं. तर तुम्ही बघा जर हार्ट अटॅक आला आला तर तर जिभेच्या खाली गोळी कार्डिओलॉजिस्ट देतात. पहिला सांगतात की जिभेच्या खाली ते नायट्रोग्लिसरीनची गोळी ठेवा. हा ना. तर ते फास्टेस्ट ॲब्झॉर्प्शन आहे. तुमचं सर्वात फास्ट सिस्टमिक एंट्री जी असते ब्लड सर्क्युलेशनमध्ये का सिस्टमिक एंट्री म्हणतात त्याला औषधाची ती जिभेच्या खालनं होते. ओके. इंट्राविनस मग नंतर असतं त्याच्यानंतर पोटातनं औषध. पोटातनं गोळी घेतली की त्याचा इफेक्ट 1.5-2 तासाने पण येऊ शकतो. पण जिभेखाली ठेवलेली गोळी लगेच सेकंड मध्ये ॲक्शन सुरू होतं. बेसिकली ॲब्झॉर्प्शन. तसंच जर ड्रग्स अब्झॉर्ब होत आहेत तर तुमचा अल्कोहोल अब्झॉर्ब होतं, निकोटीन आणि हे दिस कॉजेस सरफेस चेंजेस. म्हणजे तुम्ही बघितलं एकाच ठिकाणी तंबाखू ठेवून तिथे एक चट्टा उठतो. हो. ज्यांना सवय असते ना एकाच ठिकाणी हां. तंबाखू ठेवतात तर चट्टा उठतो. तर इट इज कार्सिनोजन म्हणजे कॅन्सरची तिथनं म्हणजे यू आर गोईंग इन रॉंग डायरेक्शन बेसिकली रॉंग हॅबिट्स. तर ते चुकीचंच आहे आणि स्मोकिंग तर इन जनरल प्रॉब्लेमॅटिक आहे. आता तुम्ही जो म्हणजे त्या पाकिटावरच हां. लिहिलेलं असतं हो. स्मोकिंग किल्स म्हणून. हां. तर बेसिकली इट्स अ नॉट इट्स नॉट अ गुड हॅबिट. गुड हॅबिट. राईट. संबंधच. आणि तरी पण जे करतायत त्यांना जर काय असेल दातांवर काय तर दातांवर काही त्याचा फार इफेक्ट होत नाही. फक्त स्टेनिंग येतं. तुमचे दात येल्लो दिसायला लागतं. चॉकलेटी होतात. ओके. येल्लो जे काय असेल हां. स्टेनिंग होतं आणि ते क्लीन करता येतं. म्हणजे इट्स अ सिम्पल प्रोसेस. ते ब्रश करून क्लीन करतात. ओके. पण त्याच्याहून हजार्डस जसं मी म्हटलं तो स्मोक आहे. त्याच्यात निकोटीन असतं. इट गेट्स ॲब्झॉर्ब ॲब्झॉर्ब होतं त्या. आणि कॉजेस सेल्युलर चेंजेस सुरू होतात बेसिकली. करेक्ट. मग त्याच्याने आजार काय होतात तर जे गुटखा खाणारे लोक किंवा त्यांना ना ओरल सबम्युकस फायब्रोसिस म्हणजे गालाच्या आतमध्ये जे फायबर्स असतात ना ते कडक व्हायला लागतात. आपले गाल तुम्ही बघा इलॅस्टिसिटी हो, बऱ्याच जण त्यांना तोंड हा ना उघडता येत नाही. तर तोंड उघडता येत नाही त्या लोकांना. ओ. गाल कडक व्हायला लागतात. तर गाल कडक ह्याच्यामुळे होतात निकोटीन. ओके. आणि ते एवढे कडक होतात की एका पॉइंटला एक बोट पण जात नाही अरे असं. बापरे. हो. हां. दात नाही घासत त्यांना. सो इट इज लाईक हे सगळं ऑब्झर्व केलेलं आहे म्हणजे हे ओ. आणि आयडियली आता तुम्ही म्हणा किती बोट जायला पाहिजे तर 3 तरी जायला पाहिजे. तुमचं तोंड तेवढं तरी उघडलंच पाहिजे. हां ते चेक करायचं. जातात. म्हणजे जाड बोट असून जातात. ते आता मला आपण हळूहळू हेल्थ इश्यूजमध्ये डीप चाललोय. आपण मला सुरुवातीला तुम्ही जे म्हणालात ते मला खूप वाक्य म्हणून इतकं हिट झालं की इट्स अ गेटवे. आपल्या शरीराचं सगळ्यात मोठं गेटकीपर काय तर दात आहेत. Correct. आणि माझ्या वडिलांना सवय सतत ते मला सांगत असत की तुझं दात सांभाळ म्हणजे सगळं तुझं डायजेशन नीट होईल हे होईल ते सगळं तुझ्या दातावरती आहे. हे मिथ आहे का हे खरं आहे? हे खरं आहे. बरं म्हणजे ऑन कॅमेरा आणि बोलला ते मला ऐकायला. ओके. सो जसं रामदास स्वामींनी पण लिहिलं आपण जेवणाच्या आधी वदनी कवल घेता नाम घ्या घ्या श्रीहरीचे. श्रीहरीचे. है ना. तर वदनी कवल म्हणजे तुम्ही जो तोंडात घास टाकताय तर तो विचारपूर्वक टाकला पाहिजे. तुम्ही काय खाताय है ना. आणि बेसिकली त्यासाठी दात असणं गरजेचं आहे. सो हा एक खूप मोठा मुद्दा आहे की लोक दात नसताना त्यांना वाटतं आम्ही खातो सगळं. म्हणजे आजी आजोबा नातवाला सांगता अरे वदनी कवाला घेता म्हणा. अरे पण तुम्ही घेताय आणि तुम्ही ते हवन जे पोटात अग्नी पेटलाय तुमच्या त्याचा जो अर्थ आहे की पोटात अग्नी आहे आपल्या आणि ते हे करायचं असतं. त्याला आहुती तर देतो आपण. आहुती देत असतो आपण. ते काय उदरण भरण नोहे जाणी ते यज्ञ कर्म म्हणजे ते यज्ञ आहे. तर इट्स अ आपले बॉडी जे टेम्पल आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे आहार घेताय तर तो चावून खाल्ला पाहिजे. तर चावून का खाल्ला पाहिजे तर हे फार इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी दात असणं इम्पॉर्टंट आहे आणि हेल्दी दात असणं इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. सो वेन वी स्टार्टेड आवर पॉडकास्ट मी म्हटलं ना हेल्थ गेटवे टू ओरल हेल्थ. सो चावून खाल्ल्याने काय होतं तर पहिले तर
अन्नाची चव लागते. हम्म. चव का लागते? तर जेव्हा आपण चावायला लागतो अन्न, तेव्हा लाळ ग्रंथी जे असतात, ते सलायवा लाळ सिक्रीट करतात. ओके. बरोबर. त्या लाळेमध्ये एन्झाईम्स असतात, हम्म. अमायलेज, लायपेज असे. आणि ते खूप फक्त लाळेत असतात, ते हम्म. पोटात नसतात. ओके. ओके. सो जेव्हा आपण चावतो आणि आपल्याला आजी आजोबा पण सांगतात की 32 वेळा हा घास अच्छा. हो. चावून खा. म्हणजे माझे आजी आजोबा सांगायचे. हो. तर 32 वेळा इज जस्ट अ रिमाइंडर. बेसिकली खूप चावून खायला पाहिजे स्लोली. ह्याच्यानी 2 बेनिफिट होतात. एक तर वजन वाढत नाही, आपण हळूहळू खातो, हम्म. तर जास्त खाल्लं जात नाही, ओव्हर इटिंग होत नाही. हम्म. आणि दुसरं जसं एकदम बारीक आपण जेव्हा त्याला बोलस पिष्टमयच होता. हां, ग्राइंड होतं ते तर बारीक. ग्राइंडिंग करतो ना, तर ते सलायवा मिक्स होत, होत, हा. होत त्याचा एक बोलस तयार करायचा असतो. हम्म. हम्म. बॉल तयार होतो. हे आपण ऑब्झर्व्ह करत नाही. हे करायचं असतं हम्म. बेसिकली. आणि ज्या त्या बोलसमध्ये काय होतं, मग जसं मी म्हटलं स्टार्च, आपण स्टार्च युक्त खूपशे प्रोडक्ट म्हणजे आपण बटाटा खातो, हे खातो, स्टार. हा. वडापाव खातो हे. हम्म. तर इट्स बेसिकली स्टार्च आणि देज आर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स म्हणजे ते फक्त अमायलेज एन्झाईम्स जे तोंडामध्ये हम्म. असतात, तिथेच ते डिसइंटिग्रेशन स्टार्ट होतं त्याचं. ओके. ओ. म्हणजे तिथेच ते पचायला लागतात. तुम्ही न ओ. खाता डायरेक्ट टाकलं की खाली जाऊन पचत नाहीत ते. पोटात मग तिथे इंडायजेशनचे प्रॉब्लेम चालू हां, होतात. मग जे डायरेक्ट स्वॉलो करतात तुकडे, त्यांना वाटतं किंवा फास्ट खातात हा. घाईघाईत, तर त्यांचं काय होतं, ते अन्न डायरेक्ट आत जातं पोटात आणि हम्म. मग ते कुजायला लागतं. ते डायजेस्ट होत नाही. ओ. कुजायला का लागतं? कारण जेव्हा आपण च्युइंग करतो, चावतो घास, तर इट सेंड्स सिग्नल टू ब्रेन. आपल्या ब्रेनला सिग्नल जातो की आता डायजेशन सुरू करा. मग आपल्या ओ. पोटामध्ये जे ग्रंथी आहेत, ते ॲसिड सिक्रिशन, हायड्रोक्लोरिक ॲसिड हे ते बरेच जे पचन क्रियेसाठी जे ज्युसेस उपयोगी असतात, ते रिलीज करायला लागतात. तर हे मी जसं म्हटलं, इट इज लिंक्ड बेसिकली. हम्म. तुम्ही चावलंच नाही, तर ते लिंक होणार नाही. ते डायरेक्ट आत जाऊन हम्म. कचऱ्याच्या डब्यात टाकल्यासारखं ते टपकन पडतं. त्याचा काही उपयोग नाही. तुम्ही चावून खाल्लेलं अन्न पचतं आणि मग पचलेलं अन्न सलायवा म्हणजे लाळेबरोबर हे ते स्मूथली जातं घशातनं. हम्म. हां, स्मूथली जातं, स्मूथली ते सगळं डायजेस्ट होतं आणि स्मूथली एक्झिट होतं. ओके. आणि हेच तुम्ही जर डायरेक्ट गिळतच राहिलात, दात नाहीत. बरेचसे वयस्कर लोकं म्हणतात, "हां, आम्ही हिरड्यांनी खातो." तुम्ही खात नसता बेसिकली. काहींना दाढच नसतात. हम्म. आणि त्यांना वाटत असतं आपण खातोय, पण ते तुम्ही तुकडे तोडताय. त्याला तुम्ही चरवण नाही करत आहे, त्याचं ग्राइंडिंग नाही होत हा, आहे. असं ओके. बेसिकली ओ. हां, आपण काय असतं ते जात्यावरती. जात्यावरती दळल्यासारखं तर करेक्ट, ग्राइंड करेक्ट, झालं करेक्ट. पाहिजे ते. येस, ग्राइंड झालं पाहिजे. चक्की पिसिंग. आणि त्याच्यात जेवढं लाळेचं प्रमाण योग्य प्रमाण गेलं तर ते डायजेस्ट होणार. सो डायजेशन स्टार्ट होतं हा. तिथे अँड इट कंटिन्यूज. ओके. डायजेशन हम्म. स्टार्ट्स इन युअर माउथ. माउथ. हो. तेच मी म्हणतोय. ओ. आणि फॅट्स जसं मी म्हणलं लायपेज, हम्म. अमायलेज हे जे कॉम्प्लेक्स हम्म. कार्बोहायड्रेट्स, हम्म. हे तोंडात त्याचं स्टार्ट होतं डायजेशन हम्म. हो. अँड देन इट कंटिन्यूज. आणि ते जर नाही खाल्लं आपण, हम्म. म्हणजे खूपसे लोक सपोज डायरेक्ट खात हा. असतील, मग त्यांना ब्लोटिंग हम्म. म्हणजे थोडंसं खाल्लं की पोट भरल्यासारखं फिलिंग येतं किंवा गॅसेस होतात हम्म. किंवा अपचन होतं म्हणजे इंडायजेशन होतं, ॲसिडिटी होते. तर हे जे बऱ्याचशा गोष्टी आहेत ना, कॉन्स्टिपेशन होतं. हम्म. तर हे सगळं न चावता खाल्लेलं अन्न होतं. ओके. आणि जेव्हा हो. दाताची हेल्थ खराब समजा आता समजा दात किडलेला आहे माझा किंवा दात नाहीच आहे एखाद दुसरा, तर त्याच्यामुळं हे बेसिक काय होतं, ही जी प्रोसेस आहे काय म्हणतात त्याला, त्याचं ग्राइंडिंगची. ग्राइंडिंगची ती प्रोसेस होत नाही. हा मेजर फॅक्टर आहे. मेजर ग्राइंडिंगची प्रोसेस आणि रोल ऑफ सलायवा, ओके. लाळेचा इम्पॉर्टन्स. नाही, दाताची हेल्थ आणि सलायवा ह्याचा काही कनेक्शन आहे का? हो, जर तेच म्हटलं ना, जर दात नाहीत, दात किडलेत, माणूस बायपास करायला बघतो. म्हणजे आपण खाल्लेलं अन्न पहिल्या आत कसं जाईल फास्ट. कारण दुखणार आहे हां, चावलं तर मी. चावलं तर दुखणार आहे किंवा मला चावताच येत नाही, तर दातच नाहीत मला. करेक्ट? किंवा काहींना कवळी वापरता येत नाही, कवळी बाजूला काढून खायला लागतात ते. सो हम्म. ऑल दोज थिंग्स. वाव. हां. ओरल हेल्थ आपल्या डायजेशन सोबत कनेक्टेड आहे. हं. पण अजून कोणत्या आजारांसोबत कनेक्शन आहे का ओरल हेल्थचं? कारण आपण गेटवे म्हणतोय याचा अर्थ ते बऱ्याच गोष्टींशी संलग्न असणार आहे. करेक्ट, करेक्ट. तर गुड क्वेश्चन. कारण खूपशा लोकांना असं वाटतं, की काय झालं दात नाहीत किंवा काय झालं आपल्याला हिरड्यांमधनं रक्त येतंय. म्हणजे दे आर सो कॅज्युअल.
तर तुम्हाला मी सांगतो जसं तुम्ही इंट्रोडक्शन आय एम अ पेरिडॉन्टिस्ट, हिरडी रोग तज्ज्ञ. तर ह्याच्यावर खूप अभ्यास झालेला आहे, की हिरड्यांचा जो आजार असतात, तर बेसिकली दोज आर क्रोनिक इन्फ्लमेटरी डिसीजेस. म्हणजे वर्षानुवर्ष ते हिरड्या कुजलेल्या हं. अवस्थेत हम्म. असतात आणि त्याच्यातनं हिरड्यांमध्ये बॅक्टेरियल ग्रोथ खूप प्रमाणात तयार झालेले असतात. तर आता ह्याचा आणि सिस्टीम बाकी ऑर्गन्सचा काय संबंध आहे? तर बेसिकली हे जे बॅक्टेरिया असतात ना, दे आर प्रोड्युसिंग टॉक्सिन्स कॉन्स्टंटली. ओके. आणि ते टॉक्सिन्स किंवा ते बॅक्टेरिया इटसेल्फ दे एंटर ब्लड स्ट्रीम. हं. तुम्ही जर बघितलं तर सर्वात जास्त ब्लड सप्लाय हा हिरडीला असतो बॉडीमध्ये. सर्वात जास्त ब्लड सप्लाय म्हणजे ब्लड हिरड्यांमधनं मॅक्सिमम फिरत असतं हम्म. आणि टेक्स विथ इट ऑल द टॉक्सिन्स. त्याच्यातनं सगळे टॉक्सिन्स आपल्या शरीरात पसरत असतात आणि इट क्रिएट्स अ सायटोकाईन स्टॉर्म. आता हे शब्द टेक्निकल होते थोडे. टेक्निकल आहेत थोडे, पण बेसिकली ते ट्रिगर करतात रिस्पॉन्सेस हम्म. आणि त्याच्यामुळे ते बाकी गोष्टी अफेक्ट करायला लागतात. तर काय काय अफेक्ट होतं? रिसर्च असा झाला आहे की ज्यांना डायबिटीस आहे, हे फार महत्त्वाचं आहे. हम्म. ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यात ऑलरेडी ब्लड शुगर लेवल जास्त असते आणि ब्लड शुगर लेवल जास्त असल्यामुळे बॅक्टेरियांना तर रेडीमेड अन्न मिळत असतं हो. हिरड्यांमधल्या, तर त्यांना हिरड्यांचे आजार सुरू होतात. ओके. ओ. आणि इट्स अ सायकल. हिरड्यांचे आजार झाले की अजून बॅक्टेरिया, अजून वेगवेगळ्या प्रकारचे जंतूचं हे सुरू होतं ग्रोथ आणि मग त्या हिरड्यांमधनं ते जंतू परत ब्लडमध्ये येतात हम्म. 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 आणि ही जी सर्कल असतं ना, हे जेव्हा कम्प्लीट होतं कंटिन्युअस तेच तेच, तर इन्शुलिन रेजिस्टन्स येतो पॅनक्रियाज ऑर्गनमध्ये. इन्शुलिन रेजिस्टन्स येतो आणि त्यामुळे एका पॉईंट नंतर तुम्ही औषधं घेताय हे घेताय, त्या डायबेटिक पेशंटची ब्लड शुगर कमीच होत नाही, ती मेंटेनच राहते. आणि हे मी ऑब्झर्व केलं आहे की ज्या वेळेला तुम्ही हिरड्यांची ट्रीटमेंट घेता त्यावेळेला ऑटोमॅटिक तुमची ब्लड शुगर नॉर्मलला येते. वाव. सो दॅट इज कनेक्शन. ओ. सो ज्या लोकांना डायबिटीस आहे त्यांनी लक्षात घ्या की डेंटल हेल्थ बेसिकली हिरड्या, यू शुड मीट अ पेरिडॉन्टिस्ट, गो अँड सी अ पेरिडॉन्टिस्ट. हिरड्या नीट आहेत का बघा, असतील वेल अँड गुड, नसतील तर हिरड्यांची ट्रीटमेंट पहिले करून घ्या आणि मग तुमचा डायबिटीस कंट्रोलमध्ये येईल. दुसरं अजून एक इंटरेस्टिंग रिसर्च आहे की ज्यांना डायबिटीस आणि हिरड्यांचे आजार असतात हम्म. त्यांना हार्टचे प्रॉब्लेम येण्याची शक्यता जास्त असते. शक्यता खूप जास्त असते किंवा होतोच मी तर म्हणेल. कारण काय होतं लॉंग टर्ममध्ये ते जे बॅक्टेरिया हे सगळे आपल्या ब्लड सर्क्युलेशनमधनं ते हार्टच्या वॉल्समध्ये इकडे तिकडे ओ. सगळीकडे पोचतात आणि ते दे क्रिएट ब्लॉकेजेस किंवा जसं मी म्हणलं दे ट्रिगर फॅक्टर्स विच कॉज हार्ट डिसीजेस. ओ. तर तो एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. बापरे. बापरे. सो कार्डिओलॉजिस्ट, डायबेटोलॉजिस्ट दे शुड ऑल्सो चेक की तुमच्याकडे जे पेशंट येत आहेत त्यांच्या हिरड्या चांगल्या आहेत का. हम्म. ऑल हम्म. थ्री आर कनेक्टेड. करेक्ट करेक्ट. लहानपणी ते दुधाचे दात आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल एक मत असतं की हा दुधाचे दात पडले की मग आता चांगले येतील. हो. दुधाचे दात खराब असले ते चालतील, तुझे मोठे झाले ते चांगले दात येतील. एक तर दुधाचे दात किती महत्वाचे असतात? असतात का महत्वाचे? म्हणजे कारण का ते त्याच्या रिलेटेड बाकी सगळ्या फेअरी टेल्स खूप छान आहेत, की ते हा. दात पडला की तो छतावर टाकायचा आणि हे करायचं आणि ते करायचं. पण दुधाचे दात अतिशय महत्त्वाचे, अतिशय. कारण मी जसं म्हणलं मगाशी वी वर ॲट अ पॉईंट हं. की प्रेग्नन्सीपर्यंत वी हॅड डिस्कस. त्याच्यानंतर जेव्हा बाळ होतं तर आईला माहीत नसतं की ओरल हायजीन कसं हे करायचं. हम्म. तर ज्या हिरड्या असतात ना दूध हं. पिल्यानंतर हिरड्या पण साफ करायच्या असतात. कारण बॅक्टेरियल ग्रोथ जी स्टार्ट होते किंवा जे ओ. ट्रान्सफर सुरू होतो तर तिथनं स्टार्ट होतो. हिरड्या क्लीन करणं मग त्या गरजेचं लहान आहे. मुलांच्या कशा हां. करणार? गॉज, आपला गॉज असतो, रुमाल हां, असतो, हां. तो ओला करून फिरवायचा. ओह! हां, नाहीतर जे जसं मी म्हटलं दूध जरी पिलं, गोड पाणी दिलं, हे दिलं, तर ते लेयर जमा होतो, बायोफिल्म जमा हं. होते आणि ती क्लीन नाही झाली की तिथंच सुरू होतं गडबड सगळी, दात किडायची. ओ. त्यामुळे लहान बाळांचे दात जास्त लहान किडतात. लवकर किडतात. करेक्ट. आणि बेसिकली आई-वडिलांनी सतर्क राहणं गरजेचं आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे हिरड्या क्लीन करायच्या आणि ज्यावेळेला पहिला दात येतो मुलाला, हम्म. तो दात तेव्हापासून ब्रशिंग स्टार्ट करायचं असतं.
लोक वाट बघतात सगळे दात येतील मग आपण ब्रश विकत घेऊ मुलासाठी. तसं नसतं. एक दात आला तरी तो ब्रश करायचा. आता एकदाच ब्रश कसं म्हणजे ब्रश करणार? ब्रशनी करा किंवा जसं मी म्हणलं ओला रुमाल फिरवा त्याच्यावरनं. हार्डली इट्स फ्यू सेकंड. स्वच्छ करायचंय मुळात. सॉरी, स्वच्छ ठेवायचं. बेसिक ग्रामर ऑफ डेंटल क्लिनिंग इज की तुमच्या दातावरती खाण्याचा कोणताही स्टेन राहिला नाही पाहिजे, कुठलाही खाण्याचा कण नाही राहिला पाहिजे दातावर, हिरडीवर. करेक्ट. सो पहिला दात आल्यापासून ब्रशिंग स्टार्ट. हम्म. मग हळूहळू जसं वयाच्या 3 वर्ष पूर्ण होतात तोपर्यंत सगळे दुधाचे दात आलेले असतात. मग 3 वर्ष ते 5 वर्ष हे फार क्रिटिकल एज असतं. आणि तेव्हा आपण बघतो की पेरेंट्स घेऊन येतात, हा 3च वर्षाचा आहे, सगळे दात काळे काळे का दिसत आहे त्याचे, किंवा सगळे दात कसे किडले. तर बेसिकली काय केलेलं असतं चुका, की रात्री बाळ उठतं, मग त्याला ते गोड पाणी पाजतात, दूध पाजतात झोपेत आणि तसं झोपवतात. हम्म. आणि तो जो पिरियड असतो ना, गोल्डन हा. आवर्स मिळतो बॅक्टेरियांना दात किडवायला. हो, कारण हो. जनरली लहान मुलं 2-3 वर्षाची, 1 हो. वर्षाची मुलं रात्री अपरात्री उठतात, त्यांना खायला घातलं खायला होतं. ब्रेस्ट फिडिंगवर असतात. हा. तर आया ते ब्रेस्ट फिडिंग झालं की तसेच झोपून टाकतात मुलांना. तर तसं नाही करायचं. काही खायला दिलं, साखरेचं पाणी दिलं, दूध दिलं, तुम्ही ॲटलिस्ट त्याच्यानंतर नॉर्मल पाणी तरी द्या. जर रात्री अपरात्री उठून ब्रशिंग विशिंग ते शक्य नाही, प्रॅक्टिकली पॉसिबल नाही, हम्म. तर तुम्ही ॲटलिस्ट नॉर्मल पाणी पाजा त्याला. किंवा जसं मी म्हणलं ओल्या फडक्याने पटकन दात पुसून घ्यायचे. हे छोट्या छोटे टिप्स आहेत, पण ह्याच्याने खूपसे प्रॉब्लेम सॉल्व्ह हो, होतात. आणि लॉंग टर्म साठी. हां. लॉंग टर्म साठी खूप महत्वाचं. आणि त्याला एक स्पेसिफिक टर्म आहे, जेव्हा आपण बघतो ना की सगळे दात हां. किडायला लागलेत, तर त्याला म्हणतात नर्सिंग बॉटल केरीज. नर्सिंग बॉटल केरीज ही स्पेसिफिक टर्म आहे, की ते दुधाच्या बाटलीने दात किडतात. आणि त्याच्यात असतं की खालचे दात ते बुच जे असतं हां. त्याच्याने कवर असतात, ते खालचे हम्म. दात नाही किडत, फक्त वरचे दात किडतात. ओ. का तर ते लेअर साठून राहतो हम्म. आणि ते बाटली घेऊन बाळ झोपून जातं, नंतर ती बाटली आपोआप पडते आणि तो लेअर तसाच राहतो आणि दात किडायला सुरू होतात. बापरे. सो ओ. धिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, की दातांची जसं मी म्हटलं आई वडिलांची जबाबदारी. त्या मुलाला लहान मुलाला काही समजत नसतं. हो. आणि 5 वर्षापर्यंत मोटर स्किल्स डेव्हलप झालेले नसतात. हम्म. म्हणजे माहीत नसतं. अरे आपण म्हणलं अरे ब्रश कर, तर त्या मुलाला जमत नसतं सगळं ब्रश करायला. हम्म. तर 5 वर्षापर्यंत आई वडिलांनी ब्रश मुलाचं करायचं. ब्रश केलं पाहिजे. आणि जसं ग्रुप ॲक्टिव्हिटी, जसं म्हणलं हॅबिट फॉर्मेशन, तर त्या वयात हॅबिट्स फॉर्म व्हायला पाहिजेत. ग्रुप ॲक्टिव्हिटी करा, तिघं मिळून आई वडील मूलबाळ सगळ्यांनी मिळून उभं राहून ब्रश करायचं. हम्म. मुलगा बघतो की अरे आई बाबा ब्रश करतात आपल्या बरोबर आणि तोही ब्रश करायला लागतो. बरोबर. हॅबिट तशी होते. नुसतं तोंडाने सांगून होत नाही, मुलं ऑब्झर्व करत असतात. जसं वडील सिगरेट पित म्हणे सिगरेट नाही पाहिजे, दारू नाही प्यायची, पण तो बघतोय ना की तुम्ही हो. पिताय, तुम्ही करताय हे गोष्ट. आपण म्हणतो 2 वेळा ब्रश कर बर का, आणि ते बघत असतो अरे हे तर काही करत नाही, आबा, मला सांगतात. तो बेसिकली इट्स अ ग्रुप ॲक्टिव्हिटी. करेक्ट. घरातली सगळ्यांनी, आणि गरजेचं आहे बेसिकली. बरोबर. आपण आता ओव्हरऑल जे बोलतो त्यावर मला हा जेन्युनली प्रश्न पडतो कायम. दातांबद्दल आपण एक कॉस्मेटिक गोष्ट म्हणून बघितलं तर की दात छान दिसले पाहिजेत, हो. छान असले पाहिजेत असं वाटत नाही. सो इज इट अ कॉस्मेटिक प्रॉब्लेम और इट्स अ हेल्थ प्रॉब्लेम? टोटल डिफरंट गोष्टी आहेत. जसं एखाद्याला मेकअप करायला आवडतो, इट इज हिज चॉईस. तसंच एखाद्याला दात चांगले पाहिजेत, इट इज हिज चॉईस, आणि त्यांनी केलं पाहिजे जरूर. पण बेसिकली इट्स पहिलं चेक करायचं की फंक्शनॅलिटी आहे का. म्हणजे दात आता खूपशे तुम्ही बघता टीनेजर्स ब्रेसेस लावून हो. फिरत असतात, शाळेतली मुलं मी लावलेले. करेक्ट. सो त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे की दात वेडेवाकडे असल्यामुळे ते नीट ब्रश करता येत नाही. हम्म. बऱ्याच वेळेला दात एकमेकांवर गच्च बसत नसतात आणि त्यामुळे अडकायची शक्यता जास्त. चुईंग एफिशियन्सी कमी Okay. होते. तिसरं, वरचं खालचं. हां, एकमेकांवर येत नसतात, पुढे मागे असतात. तर ठीक आहे, चला पुढचे दात मागे घेतले, पण मागचे दात टेकतायत का. तर ह्या गोष्टी फार, आणि ह्याच्यासाठी ट्रीटमेंट गरजेचं आहे. ऑर्थोडॉन्टिस्ट जे असतात ते दात सरळ करून देतात. ओके, म्हणजे ऑर्थोडॉन्टिस्ट जे करतायत ते दात सरळ आणि छान स्माइल दिसणं हे महत्वाचं नसून फंक्शनॅलिटी. फंक्शनॅलिटी महत्वाची आहे. हम्म. आता 2 दात एकावर एक असे असतील, तिथं अन्न ब्रश करणार कसे तुम्ही, मग तिथं कीड सुरू होणार. तर ते सरळ करायला पाहिजेत.
अलाइनमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि हो. नुसतं दाताच्या अलाइनमेंटने दाताची हेल्थ हम्म. तर चांगली राहतेच, पण त्याचा इफेक्ट जॉईंटवर असतो. बेसिकली जेव्हा आपण चावतो, जबडा. ओके. हं, हा जो जॉईंट आहे ना, हा सर्वात कॉम्प्लेक्स जॉईंट, ह्याला म्हणतात टेम्पोरो मॅन्डिब्युलर जॉईंट. आणि तुमचे बाकी सिम्पल जॉईंट्स असतात, हा कॉम्प्लेक्स जॉईंट असतो, ह्याची ट्रीटमेंट पण अवघड असते. सो ज्यांना दात नाही आहेत, जे दात बसून घ्यायची इच्छा नाही होते ज्यांना, त्यांना मी आवर्जून सांगेल, किंवा ज्यांचे दात वेडेवाकडे आहेत, की ह्या जॉईंटची काळजी घ्यायला पाहिजे. कारण जर तुमची अलाइनमेंट चुकीची असेल, दातावर दात नीट येत नसतील, बाईट प्रॉपर नसेल, तर सगळा लोड तुमचा जॉईंटवर जातो. आणि जॉईंट एकदा डॅमेज झाला तर त्याला ट्रीटमेंट फार अवघड आहेत. सो बेटर गेट युअर डेंटल ट्रीटमेंट डन रादर दॅन वेटिंग फॉर जॉईंट बापरे, प्रॉब्लेम. म्हणजे बापरे. गाडीची व्हील अलाइनमेंट गंडलेली असेल तर पुढे हो. तुमच्या सगळ्या गाडीचे काम काढतं, तसं आहे. करेक्ट करेक्ट. मला अक्कलदाढेविषयी विचारायचं होतं, कारण ते ते खूप बोललं जातं. एकतर आपण मगाशी पण तेच बोलत होतो, की आता अक्कलदाढा येतच नाहीत काही हो, लोकांना. म्हणजे आणि एकतर अक्कलदाढेचा आणि अकलेचा काही संबंध संबंध आहे आहे का? का? बेसिकली अक्कलदाढ का म्हणतात त्याला, तर ते वयाच्या 18व्या वर्षी येते ते दात. ओके. ओके. 18 अबाव हा. तो दात दिसायला लागतो हम्म. काहींचा. सो आता हे मी काहींचा का म्हणलो, कारण जसं मी म्हणलं, बॉडीची यूज ऑर लूज पॉलिसी असते. हम्म. म्हणजे जी गोष्ट वापरत नाही ती ऑटोमॅटिक एलिमिनेट करतो हा. देव, ते ऑटोमॅटिक निघून जात म्हणजे असतं. आता 32 जात नाही ते. हां, आता खूपशा लोकांना 32च्या 32 दात ओरल कॅव्हिटीमध्ये नसतात, काही अडकलेले असतात, काही तयारच झालेले नसतात. ह्याचं कारण की आपलं पूर्वी जे आपण चावून चावून खायचो, ऊस खायचो, हे खायचो, आपल्या आधीची लोक तर रॉ फूड खायचे हम्म. बेसिक. हम्म. तेव्हा दातांचा रोल एकदम प्राईम होता चुईंगचा. हम्म. तो आता आपला डाएट मॉडिफाय झालंय, Processed कमी झालाय. प्रोसेस फूड खातोय, सॉफ्ट फूड खायला लागलोय. तर त्याचं रोल कमी झाल्यामुळे इट्स अ इव्हॉल्युशनरी प्रोसेस. तर जॉ साईज श्रिंक होतोय. हम्म. मी जसं म्हणलं आता, ऑर्थोडॉन्टिस्टकडे खूप गर्दी वाढली आहे, कारण दात वेडेवाकडे एकावर एक आलेले असतात, कारण जॉ साईजच श्रिंक झालाय, हम्म. पण दाताचा साईज तेवढाच राहिलाय. हम्म. सो हे इव्हॉल्युशनरी चेंजेस होत आहेत, आणि त्याच्यात हा पार्ट आहे अक्कलदाढचा. आणि मग त्रास सुरू होतो अक्कलदाढचा, कारण ती अर्धवट येतच नाही. आणि मी जसं म्हणलं, हिरडीमध्ये पॉकेट्स, बॅक्टेरियल ग्रोथ पॉकेट तयार होतं, हम्म. जसं खिसा असतो ना, हा, हा. तसं तिकडे पॉकेट तयार होतं. आणि तिथे अन्नकण अडकून बसतात, जे क्लीन होत नाहीत, आणि मग हिरड्या सुचतात अक्कलदाढच्या आजूबाजूच्या, हो. आणि खूप त्रास सुरू होतो. हम्म. आपल्याला वाटतं आता येईल, मग येईल, ती काही येणार नसते जर अडकलेली असेल तर. ओके. सो ती एकतर काढून टाकलेली उत्तम, जर नाही तर अजूनही काही ट्रीटमेंट ऑप्शन्स असतात, पण बेसिकली यू शुड टेक केअर ऑफ दॅट प्रॉब्लेम, कारण हा रिपिटेटिव्ह प्रॉब्लेम असणार आहे. हो. ओके. कारण हिरड्या सुचतात आणि बऱ्याच जणांची ते हिरडीची सर्जरी आहे म्हणतात, आणि ते काढायला लागणार 2 तास, आणि ते हो. सगळं असं असं काहीतरी दाखवतात ते प्रत्येक जण. हम्म. नक्की काय म्हणजे काढायला लागतं, म्हणजे ती आता आलेली हिरडी काढून टाकायची? हिरडी नाही हिरडी काढत, नाही. आपण दात काढतो. सरदार. हिरडी. बेसिकली अक्कलदाढची पोझिशन अशी असते की तिकडं ॲक्सेस मिळत नाही, एकदम हम्म. कोपऱ्यातली दात असते, हम्म. आणि त्याच्या मागे परत कुठला दात नसतो. तिथनं मग वेगळे आणि काही महत्त्वाच्या नसा, हम्म. रक्तवाहिन्या, ग्लँड्स, असे सगळे इम्पॉर्टंट स्ट्रक्चर्स असतात. तर इट इज अ स्पेशलाइज्ड जॉब, किंवा तो क्रिटिकल जॉब असतो. हो. त्यामुळे अक्कलदाढ काढणारे डॉक्टर्स पण ट्रेंड असायला पाहिजेत. हम्म. आणि हम्म. दुसरं म्हणजे, तो दात सारखा सारखा त्रास देत असेल तर तुम्ही अँटीबायोटिक्स घेऊन, हे घेऊन तुम्ही सप्रेस करू शकता ती गोष्ट, पण तो प्रॉब्लेम परसिस्टंट राहतो काही लोकांना, आणि त्यावेळेला ती काढणं गरजेचे असते. ओके. येस. आणि इट्स नॉट म्हणजे लोकल अॅनास्थेशिया देऊन केलं जातं. हम्म. हम्म. आणि ज्या खूपच अडचणीत किंवा खूपच अवघड असतात, दॅट टाइम अंडर जनरल अॅनास्थेशिया पण सर्जरीज ओके. होतात काही काही. आता आपण ऑलमोस्ट सर्जरी आणि या सगळ्या गोष्टींमध्ये यायला लागलो, तर डेंटल सर्जरी म्हटलं की लोकांच्या पोटात गोळा, म्हणजे माझ्याही स्वतःच्या पोटात गोळा येतो, हो. कारण का ते तोंड करून 2 तास बसा, आणि ते 4 सिटिंग जा, आणि ते त्याच्या अमाऊंट दिसलं की अजून वेगळ्याच पोटात गोळा ते आलं. हो. पण नक्की हे म्हणजे सगळ्या आता माझे 2 रूट कॅनल झाले, तुझे किती झालेत? एक. हे आता आमच्या ऍक्च्युअली मित्र आमच्या या 25 ते 35 वया मिलेनियल्स मध्ये ही चर्चा असते, तुझे किती रूट कॅनल झाले, म्हणजे कितना देतीये सारखं तुझे किती रूट कॅनल झाले असं. हे तुम्ही बघा, प्रमाण बघा दात किडण्याचं, है ना, एव्हरीवन नीड्स ओके. ट्रीटमेंट. रूट कॅनलचा दात किडीशीच संबंध आहे. संबंध हो.
दात किडून ज्या वेळेला जसं मी नारळाचं उदाहरण दिलं होतं, की 3 लेयर असतात. पहिल्या 2 लेयरपर्यंत दात दुखत नाही. जेव्हा तो तिसऱ्या लेयर म्हणजे पल्प टिश्यू ओपन होतो, हम्म. मग रात्रीतनं डेंटिस्टची आठवण येते मग. दुखल्यावर जाऊन उपयोग नसतो. म्हणजे उपयोग नसतो म्हणण्यापेक्षा दॅट इज द लास्ट स्टेज. इट्स अ टर्शरी ट्रीटमेंट. बरोबर आहे. म्हणजे एक तर दात काढायची वेळ आलेली असते किंवा मग जसं रूट कॅनल ट्रीटमेंट्स, इम्प्लांट्स हे सगळे ट्रीटमेंट्स मग सुरू होतात, जे कॉस्टली असतात आणि ते तुमच्या निष्काळजीपणामुळे तुम्ही ओढावून घेतलेलं आहे. ओढवून घेतलेल्या गोष्टी असतात. म्हणजे बरोबर. जसं मी म्हटलं इग्नोरन्स. वी आर टॉकिंग ऑन हॅबिट्स. टुडे वी आर नॉट डिस्कसिंग अबाउट एनी हायर ट्रीटमेंट्स किंवा ॲडव्हान्स थिंग्स. पण हॅबिट्स म्हणून इम्पॉर्टंट असतात. तर ह्याच्यामध्ये डेंटल चेकअपची पण हॅबिट लावली पाहिजे. राईट. हो. की बरोबर. तुम्ही डेंटिस्टला किती वेळा भेटला? बरं पूर्वी कन्सेप्ट होती फॅमिली डॉक्टर. हा. तसं माझ्या क्लिनिकला मी फॅमिली डेंटिस्ट असंच क्लिनिकचं सबटायटल आहे माझं. तर फॅमिली डेंटिस्टचा रोल काय आहे, की मा त्या डॉक्टरला माहिती असतं, की आई-वडिलांचे दात, आजी-आजोबांचे दात, ते फुल फॅमिली येत असते त्यांच्याकडे. त्यांचा पॅटर्न त्या डेंटिस्टच्या लक्षात आलेला असतो. मग तो तसे सजेस्ट करतो, तसे टिप्स देतो. हे सिंपल गोष्टी आहेत. मुद्दा हा आहे, की तुम्ही जातच नाही डेंटिस्टकडे. डेंटल चेकअप ॲक्च्युली इट्स लाईक अन इन्शुरन्स. म्हणजे ते ₹2,000 आत्ता घातले तर तुमचे पुढचे ₹2,00,000 वाचणार आहेत. करेक्ट. ॲब्सोल्युटली राईट. आणि सर तुम्ही इम्प्लांटोलॉजिस्ट पण आहात तर ते इम्प्लांट्स बद्दल ना एक तर ती खूप एक्सपेन्सिव्ह हो. हेवी ट्रीटमेंट बोलली जाते आणि खूप लोक तर ना एक तर आत्ता आपण जसं बोलत होतो की एक तर दातांच्या काळजीबद्दल आपण एवढा डिले करतो ते प्रोसेस म्हणजे डायरेक्ट दुखायला लागल्यावरतीच जातो त्याच्याशिवाय आपण जातच नाही. त्याच्यामुळे ते अशा स्टेजला आलेलं असतं की आता काढून टाका किंवा त्याचं काहीतरी करा. आणि दुखतंय म्हणून काढायचं. हा, हा. अदरवाईज त्याचं मगाशी जसं तुम्ही सांगितलं की हे सगळं तुमच्या शरीराला पोखरणार आहे हो. म्हणून नाही, दुखतंय म्हणून त्रास काढायचं. होतोय म्हणून काढायचा त्याचा उपयोग आहे म्हणून ते रिपेअर करायचा हा मोटिव्ह नाहीये. तर ते इम्प्लांट्स बद्दल पण खूप भीती असते एकतर लोकांमध्ये. तर त्याच्याबद्दल इफ यू कॅन आणि टॉक कॉस्ट अबाउट. बद्दलही त्याच्या नाही, यू आर करेक्ट. म्हणजे दोन्ही गोष्टी बरोबर आहे. भीती बाळगायचं कारण नाही. कारण आता टेक्नॉलॉजी इज फार मोर ॲडव्हान्स्ड आणि दुसरी गोष्ट जे भूल तंत्रज्ञान आहे म्हणजे लोकल ॲनास्थेशिया local आहे, इट्स anesthesia. बिकम व्हेरी पॉवरफुल. आणि ते आता पूर्वी इंजेक्शन तरी टोचायचे. हो तर आता इंजेक्शन च्या एवढ्या बारीक सुया येत आहेत, की तुम्हाला कळत पण नाही. त्याच्या आधी स्प्रे मारला जातो. त्याच्याने नमनेस होतो. ओके. सो आणि एक मिथ आहे, की तोंडातलं इंजेक्शन खूप दुखतं. हो इट्स अ टोटल मिथ. आपला ओरल म्युकोजा जो असतो टिश्यू सर्वात फ्लेक्सिबल असतो. त्यामुळे कमीत कमी जे त्रास होणार असेल ना इंजेक्शनचा, तर तो तोंडात होतो. तुम्ही जर दंडावर घेतलं इंजेक्शन, इथं घेतलं कमरेवर, ते भयंकर पेनफुल राहू शकतं. कारण तिथं मसल्स असतात. आपण इथे मसल्स नाही, पण म्युकोजामध्ये तर फ्लेक्सिबिलिटी असते. तर दुखत नाही. मुंगी चावल्या इतपत तेवढं होतं, दॅट इज नॉर्मल. पण जी विचार करून येतात ना, की हो. खुर्चीवर बसल्यावर डायरेक्ट ब्लड प्रेशर वाढतं हो. लोकांचं किंवा आता काहीतरी खूपच त्रास होणार. तर फिल्म्समध्ये तसं पण दाखवतात की डेंटिस्टकडे लोक जायला घाबरतात. हां. सो हे सगळं जे मिथ्स आहेत बेसिकली खूप सेफ झाली आहे. डेंटल ट्रीटमेंट खूप सोपी झालेली आहे आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे पेनलेस वी आर हम्म. पेनलेस म्हणण्यापेक्षा लेस पेन. हम्म. पेनलेस अजून वी आर नॉट टच दॅट पार्ट, बट लेस पेन. आणि जे दुखणं असतं ना, ते दात किडल्यामुळे किंवा जो काही प्रॉब्लेम क्रिएट झालेला असतो, त्याचं दुखणं असतं. ट्रीटमेंटनी कधीच दुखत नाही. ट्रीटमेंटनी दुखणं थांबतं. ओके. म्हणजे माझ्याकडे जेव्हा पेशंट येतो दात दुखत, खूप सिव्हिअर पेन असतं. 1 मिनिटाच्या आत त्याचं पेन थांबलेलं असतं. जेव्हा भूल दिली लगेच पेन थांबतं. ट्रीटमेंट केली, लगेच पेन थांबतं. इट इज सो फास्ट. म्हणजे ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. लोकं घाबरून दात दुखतंय म्हटल्यावर अजून भीतीने घरीच बसतात. दुखणं घरच्या वाढत राहणार घरी आहे. मेडिकलवाल्याकडे जाऊन औषधं घेतात. लवंग ठेवतात दाताखाली. लवंगाचं तेल ठेवतात. काय घरगुती प्रयोग, हळद लाव, हे लाव. हो. म्हणजे ठीक आहे, ते तुम्ही करा. कधी करायचं? ज्यावेळेला डेंटिस्ट अवेलेबल नाहीये आणि दुखतोय, ते तुम्ही करा. पण ते डेंटिस्टकडे जायचं नाही म्हणून जर करत बसलात, तर मग ते यू आर डिलेइंग द ट्रीटमेंट आणि यू आर क्रिएटिंग कॉम्प्लिकेशन्स. बरोबर. आणि ते इम्प्लांट मध्ये नक्की काय होतं म्हणजे हे माहिती आहे की खोटा दात बसवला जातो. सो विल
डिस्कस दॅट पार्ट इन डिटेल, कारण ही टेक्नॉलॉजी आत्ता लोकांना सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती झाली. हम्म. मी जेव्हा स्टार्ट केलं ऑलमोस्ट 15 इयर्स अगो, तर दॅट वॉज अ व्हेरी न्यू टेक्नॉलॉजी, लोकांना माहितीच नसायचं. तर डेंटल इम्प्लांट म्हणजे काय, तर ज्या वेळेला दात काढतो त्यावेळेला आतमध्ये जे हाड असतं त्या हम्म. हाडामध्ये एक टायटेनियमचा स्क्रू फिक्स केला जातो हाडामध्ये. ओके. आता तोंडात स्क्रू फिक्स करणं म्हणजे आपण कल्पना करतो की अरे बापरे काय दुखत असेल. तर बेसिकली हाडामध्ये नर्व्स नसतात. हाडामध्ये नर्व्स नसल्यामुळे दुखत नाही. दात दुखतो कारण दातामध्ये नसा असतात त्यामुळे दात दुखतो. हाडामध्ये नसा नसतात त्यामुळे हाडात तुम्ही ड्रिलिंग केलं दुखत नाही. आणि जे काय आजूबाजूचा टिश्यू असतो तो भूल देऊन नम केलेला असतो. तो बेसिकली जे पहिलं मिथ आहे की डेंटल इम्प्लांट इज पेनफुल. इट इज ॲब्सोल्युटली नॉट. इज इट स्लो? नो, इट इज फास्टेस्ट ट्रीटमेंट पॉसिबल आजच्या डेटला. म्हणजे स्क्रू माझा रेकॉर्ड 3 मिनिटात इम्प्लांट टाकतो मी. बापरे. हां, सो इट इज मच फास्टर दॅन रूट कॅनल ट्रीटमेंट्स किंवा हे. मी असं नाही म्हणत आहे की रूट कॅनल करायचं नाही. आय एम कम्पेअरिंग की जे ट्रीटमेंट्स ऑप्शन आहे मी तर 5-5 सिटिंग बसलोय. हां, तर रूट कॅनल सुद्धा लाईक 10 वर्षापासनं मी सिंगल सिटिंग रूट कॅनल माझ्या क्लिनिकमध्ये मॅक्सिमम वेळा प्रॅक्टिस करतो. सिंगल सिटिंग म्हणजे काय, एका सिटिंगमध्ये स्टार्ट टू एंड रूट कॅनल संपतं. इट टेक्स नॉट मोर दॅन 30 to 40 मिनिट्स. 2 सिटिंग्स पण असतात. आता तर एवढी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आली आहे की एका तासात कॅप पण बसवता येते. बाजूलाच मशीन असतं, कॅप तयार होते लगेच तिथे आणि कॅप पण बसवता येते एका वाव. तासात. 3D प्रिंटिंग असतं का? 3D प्रिंटिंग आहे, मिलिंग आहे, त्या डिफरंट टेक्नॉलॉजीज. तर बेसिकली फास्ट झाली आहे ट्रीटमेंट, हम्म. लेस पेनफुल झालेली आहे आणि कॉस्ट फॅक्टर जर तुम्ही म्हणला तर ऑफकोर्स इंडियामध्ये इन्शुरन्स नाही आहे बेसिकली डेंटल हो. ट्रीटमेंट्सला, त्यामुळे कॉस्टली वाटतं. हम्म. सो कॉस्ट इज व्हेरी सब्जेक्टिव्ह. काहींना कॉस्टली वाटेल काय ना, तर माझे अमेरिकेचे पेशंट आहेत ते तिथनं येतात ट्रीटमेंट करायला, त्यांना स्वस्त वाटतं. हो. कारण फॉरेन कंट्रीजमध्ये 10-20 पट महाग आहेत ह्या हो. ट्रीटमेंट्स, हो. डेंटल ट्रीटमेंट. लोक इंडियात येऊन करून जातात. माझी पण एक मैत्रीण न्यूझीलंडवरनं फक्त हां, डेंटल ट्रीटमेंटसाठी आली होती. तिला यू विमानाचं तिकीट कॅनॉट स्वस्त पडलं. तिची ट्रीटमेंट झाली, ती परत गेली. तेवढ्याचसाठी आली होती. डेंटल टुरिझम हा प्रकार चालू होतो इंडियात. येस, झालेलं आहे ऑलरेडी डेंटल टुरिझम. आणि त्याचं रिझन काय, तर इंडियामध्ये आपल्याकडे नंबर ऑफ पेशंट्स जे आम्ही करतो इट इज अ ह्यूज नंबर. हम्म. आमची म्हणजे इंडियन Cost कमी. डॉक्टर्सचं प्रॅक्टिस हात बसलेला असतो बेसिकली ओ ट्रीटमेंट्सवर. ओके, स्किलमुळे आहे ते. स्किल डेव्हलप्ड आहे जास्त. आता जर कॉस्ट फॅक्टर जे म्हणलं ना, तर व्हेरी का होतो, तर बेसिकली एव्हरी डॉक्टर चार्जेस अकॉर्डिंग टू हिज स्किल अँड एक्सपिरियन्स हम्म. हम्म. अँड नॉलेरियन्स. आता नॉलेरियन्स हा नवीन शब्द तुम्हाला ऐकतोय. हो. तर नॉलेज प्लस एक्सपिरियन्स ओके. हे जेव्हा दोन्ही कंबाईन होतं ना, वाव. सो दॅट फॅक्टर व्हेरी इंटरेस्टिंग. हम्म. इज व्हेरी इम्पॉर्टंट. नुसतं नॉलेज आहे, कुठनं तरी डिग्री घेऊन आलाय मोठा ह्याच्यात, तसं नाही. तुमचा एक्सपिरियन्स आहे का, तुमच्या केसेस किती झालेत. हम्म. सो जे नवीन लोक असते आणि इफ दे आर चार्जिंग लेस, सो इट इज अकॉर्डिंग टू देअर पर्स्पेक्टिव्ह की त्यांना प्रॅक्टिस पण करायची. बरोबर. सिनियर डॉक्टर्स असतील, जे ट्रेन डॉक्टर्स असतील, त्यांचे चार्जेस जास्त असू शकतात. मी हम्म. मगाशी आणि कम्पेअर्ड टू मी तर ह्याच्या पुढे मी लाईक आय सेड, मी 15 वर्षापूर्वी जेव्हा मी चालू केलं त्यावेळेला लोकांचे पगार कमी होते आणि स्टील चार्जेस वर क्वाईट आहे. आता असं नाही झालं. आता लोकांचं फायनान्शियल ग्रोथ झाली, इंडिया इज प्रोग्रेसिंग, त्या मानाने आता खूप स्वस्त वाटायला लागले ट्रीटमेंट. Compared to फक्त एवढंच आहे की इन्शुरन्स नसतो, मग स्वतःला पैसे द्यायला लागतात आणि डॉक्टरला पैसे द्यायचे म्हणजे जरा की ते वाया गेल्याचं फिलिंग जे असतं ना, म्हणून म्हटलं अवेअरनेस इज इम्पॉर्टंट. तुम्हाला असं नाही वाटलं पाहिजे यू आर इन्व्हेस्टिंग, यू आर नॉट स्पेंडिंग, यू आर स्पेंड म्हणजे काय, हॉटेलिंग, फिरायला गेलं, हे गेलं, देअर यू आर स्पेंडिंग. तिथं तुम्ही वाटलं तर काटकसर करा तुम्हाला जर अगदीच. तर इट इज ऑल डिपेंडिंग ऑन प्रायोरिटी. तुमचं प्रायोरिटी किती आहे डेंटल हेल्थला, ओरल हेल्थला प्रायोरिटी किती आहे. सो प्रायोरिटीमुळे
खूप कन्फ्युजन आहे. काहींना स्वस्त वाटते, काहींना महाग एक वाटते. मी का हा प्रश्न विचारला माहिती आहे का? कारण माझ्या आजोबांचे हम्म. अचानक त्यांनी चुकीच्या टायमिंगला दात काढले, त्यामुळे त्यांना बचाळी नाही घालता काहीच नाही. त्यांना आयुष्यभर हिरड्यांनी जेवावं लागलं. हम्म. आणि मला आठवतं तसं ते 20 वर्ष त्यांनी कायम इंडायजेशन आणि ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होता. आणि म्हणजे इवन दो ही लिव्ड फॉर 75 इयर्स, बट त्यांचे शेवटचे 20 वर्ष हे क्वालिटी ऑफ लाईफ चांगलं नव्हतं. बरोबर. सो अल्टिमेटली आता आपण सगळ्या मेडिकल गोष्टींमुळे आपण लांब लंबी म्हणजे बाबू वर्षा लंबी नाही होणीचे अच्छी होणीचे त्या टाईपमध्ये ते लंबी होते. मग अच्छी होण्यासाठी हे खूप गरजेचं आहे, कारण मला म्हणजे पैसे ते इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्ही म्हटलं तसं मला बरोबर ते आहे. इंटरेस्टिंग वाटतंय. नाही, आता तुम्ही जर म्हणलं ना क्वालिटी ऑफ लाईफ, सो बेसिकली दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण खूप गोष्टी करतो, व्यायाम करतो, हे करतो, हेल्थ चांगली राहायला पाहिजे वगैरे, पण तुम्ही दात दातांचा इम्पॉर्टन्स, हम्म. दात चांगले आहेत का, दात आहेत का, आणि दात आता बस बसवायची गरज भासतीये का, आणि दातांवर खर्च करायची तयारी आहे का, ह्याच्यावर विचार झाला पाहिजे. नुसतं हे खाऊन मग प्रोटीन खा, हे खा आणि प्रोटीन शेक प्या, कॅल्शियमच्या गोळ्या खा. कॅल्शियमच्या गोळ्या खा, ते नाही. तुम्हाला फर्स्ट थिंग फर्स्ट चावून खाता यायला पाहिजे. आता माझे कितीतरी पेशंट जे मी ट्रीट केले आहेत, त्यांचं वय अबाव 60, आणि त्यांना जेव्हा मी फिक्स दात लावून दिले, त्याला फुल माउथ डेंटल इम्प्लांट्स सर्जरी असे नाव आहे त्या हा. ट्रीटमेंट, की सगळेच्या सगळे दात फिक्स करता येतात त्याच्यामध्ये, कवडी वापरायची गरज नाही. ओके. तर त्यांचं बेसिकली ओव्हरऑल डेव्हलपमेंट झाली. म्हणजे सेकंड इनिंग जी असते ना, ते बोरिंग असते जरा, हा. डिप्रेशनमध्ये वगैरे, आणि ऑलरेडी शरीर साथ देत नसतं. तर जेव्हा दात बसवले मी पेशंट्सना, तर दे वर सो एनर्जेटिक. जेव्हा मी त्यांना नंतर भेटलो, 10 वर्षांनी भेटला, काही लोक आत्ताही येऊन भेटतात, सहज भेटून जातात फॉलोअपसाठी वगैरे. सो त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद असतो. काही लोक ऊस खाऊन दाखवतात मला. आम्ही वाव. हां, हे किती भारी आहे ना. म्हणजे 80 वर डेंटिस्टला फोन करायचा आणि ऊस खाऊन दाखवायचा. करेक्ट. नाही, यू कॅनॉट बिलीव्ह, म्हणजे 80 वर्षाचे आजोबा, त्यांना त्यांची ऊसाची शेती आहे, आणि त्यांचा क्रायटेरियाच तो होता की मला ऊस खाता आला पाहिजे. म्हटलं का नाही येणार? आणि बेसिकली हा गैरसमज आहे की म्हातारं झालं म्हणजे दात पडणारच. मी जसं म्हणलं, आपल्या आधीची जी पिढी आहे, ते राखुंडी वगैरेने हा. दात घासायचे. त्यावेळेला काय टूथपेस्ट, हो. नंतर दंतमंजन आलं, कुठली माकडछाप पेस्ट वगैरे, आपल्याला हा. नावं पण माहित नाही, पण हो. त्यांनी माझी आजी सांगायची मिश्री, हो. असले काय काय, म्हणजे बोटाने दात घासायचे. हो. मग ऑब्व्हियसली त्यांचं दात लवकर पडले, कारण त्यांचं काय काळजी डेंटल नीट नाही केअर घेतली गेली. व्यवस्थित नव्हती. हिरड्यांचे आजार, किती लोकांना हिरड्यांचे आजार होऊन गेले. हम्म. लोक सांगतात की नाही आपोआप पडले, आपोआप नाही पडले, तुम्हाला हिरड्यांचा आजार झालेला, आणि त्यामुळे दात सैल होतात. हिरड्यांच्या आजाराचा दुष्परिणाम किंवा ड्रॉबॅक काय असतो, की दुखतच नाही. आपला दात दुखला किडल्यामुळे, तर डेंटिस्टकडे तरी जातो आपण फोर्सफुली. नाही तर नाही. हिरड्यांच्या आजारात दुखतच नाही, कारण ते नसाच नेक्रोसिस म्हणजे डेड होऊन जातात हिरड्यांच्या. ओ. तर डायरेक्ट कधी कळतं पेशंटला हिरड्यांचा आजार आहे, ज्यावेळेला पेटीच्या बटनासारखे दात हालायला लागतात, त्यावेळेला लोकांना एकदम अरे खडबड, हे काय दात कसे हालायला लागले. सो हा आजार तुमच्या वयाच्या 18व्या वर्षापासून पण असू शकतो. त्यामुळे हिरडी रोग तज्ञाचा ह्या पुढे फार इम्पॉर्टन्स वाढणार आहे, असं माझं प्रेडिक्शन आहे. कारण काय होत चाललंय, की आता ग्राफ जो आहे ना, तो रिव्हर्स होतोय. म्हणजे यंग जनरेशन कमी होत जाणार, आणि आत्ताचं जे यंग जनरेशन आहे ते म्हातारं होणार आहे. सो 20 इयर्स डाऊन द लाईन तो ग्राफ रिव्हर्स होणार आहे. सो म्हातारी लोक, म्हणजे तुम्ही जसं म्हणला की मेडिकल फील्ड हा. एवढं ॲडव्हान्स झालंय की तुम्हाला हार्ट अटॅक येऊ, लिव्हर खराब झालं, किडनी, सगळ्याला ट्रीटमेंट आहे. तुमची इच्छा असली तरी डॉक्टर मरू देत नाहीत. आणि त्यात जर दात नसतील, म्हणजे एखादा 90 वर्ष जगला आणि शेवटचे 30 वर्ष दातच नाही तोंडात, यू जस्ट इमॅजिन त्याचे सायकोलॉजिकल कंडिशन काय होईल. सो दात बसवणं काय इम्पॉर्टंट आहे, एकतर आपली स्वतःची हेल्थ तर आहेच, आणि दुसरं सायकोलॉजिकल, की 4 चौघात गेलो, ती कवळी पडेल की काय भीती वाटते लोकांना, मग जातच नाहीत फंक्शन्सला. मग लोकांना डार आहे, आजोबा एवढे मस्त हसत बिसत होते, आता काय येत नाहीत ग्रुपमध्ये. ते सांगू शकत नाहीत की माझी कवळी बाहेर येते, मला लाज वाटते.
मग त्यांनी फिक्स दात बसून घ्यायचे. डोंट वेट फॉर पण त्या एजमध्ये ना एक मी बघितलं माझ्या आजीला ना मी अ, दात बसवत ती म्हणली कशाला आता काय मला कोणाला दात दाखवायला जायचंय कशाला खर्च हो. करायचा असं ते त्या जनरेशन मध्येच एक ते आपण खर्चात नको पाडायला म्हणजे एक तर खर्च का वाटतो हे प्रश्नच आहे तो. नाही, खर्च जरी असला तरी मी म्हटलं इट्स अ इन्व्हेस्टमेंट. तुम्हाला त्या करून काय मिळतंय ह्याच्यावर फोकस, ह्याच्यावर बरोबर आहे. जास्त डिस्कशन व्हायला. घरी काय डिस्कशन होतं, "अरे, बजेट दिलंय बरं का." अहो, पण बजेट दिलंय, पण ह्याच्या अगेन्स्ट आपण घर घेतो, नवीन गाडी घेतो, तर आनंदासाठी घेतो ना. हम्म. आपल्याला आनंद मिळतो. लाँग ड्राईव्हला गेलो, बाबा मोठ्या घरात राहतोय. क्वालिटी ऑफ लाईफ त्यालाच म्हणतात. तसं तुम्ही दात बसवून घेतले, तर तुमचं ओव्हरऑल हेल्थ तर फर्स्ट प्रायोरिटी. हेल्थ बरोबर आहे. चांगली राहायलाच पाहिजे. म्हणजे इन्व्हेस्टमेंट मी का म्हणतो, तुमचे दात चांगले असतील, तर तुमचे कितीतरी आजार जसं आपण डिस्कस केलं, इंडायजेशनमुळे कॉन्स्टिपेशनपर्यंत ते फार काय-काय हम्म. मूळव्याधीपर्यंत लोकांना त्रास सुरू झालेला असतो आणि तिथं खर्च करत बसलेले असतात लोकं. तो खर्च वाचतो ना त्याचा तुमचा. रूट कॉज इथे तर ते नीट करा. हां, हो. गेटवे टू ओरल हेल्थ. तुमचा हम्म. गेटवे, तुमच्या मिक्सरची पाती नीट आहेत ना पहिले बघायचं. वा. नाईस. करेक्ट. हो. तुम्ही नुसता मिक्सर सर्व्हिस करून उपयोग नसतो. त्याची पाती नीट पाहिजे. तर बेसिकली दात पाहिजेत तोंडात. हम्म. फिक्स दात पाहिजेत. आणि मग तुम्ही बघा तुमचे क्वालिटी ऑफ लाईफ कसे. तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, ओके. तुमची तब्येत वाढते, तुमची एक इच्छाशक्ती असते जगण्याची, हम्म. हम्म. ती वाढते. बरोबर. तुम्हाला चार चौघात जावंसं वाटतं, फिरावंसं वाटतं. आणि बेसिकली घरातल्या लोकांवर चिडचिड कमी होते. कारण दिसत असतं, की अरे हे माझ्या आवडीचे पदार्थ केलेत आणि खाता येत नसतात. हम्म. मग चिडचिड वाढते. आपल्याला कळत नाही, अरे हे आजीसोबत सारखे का चिडतायत? हां, बरोबर जेवायला बसल्यावर का भांडणं होतायत? आपण सो तर कुठेतरी ते निघत असतं बाहेर. करेक्ट करेक्ट हां, आणि त्यात तुम्ही मस्त ताव मारताय सगळे आणि आम्हाला खाता येत नाही. तर बेसिकली आणि त्या वयात दागदागिने वगैरे ठीक आहे, म्हणजे ज्यांना आवड आहे त्यांनी घ्यावं. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं हेल्थ दातां आहे हेल्थ. महत्वाचं तुमचं. मला त्या हं. पात्यांचं उदाहरण आवडलं की हो. तुम्ही बाकी सगळं करताय पाती नीट बसवा ना पाती नीट हा. असतील तर सगळं होईल. आय गेस आपण मला खूप वेगवेगळ्या टप्प्यात माझ्या आयुष्यातले वेगवेगळे लोक दिसले कोणाकोणाला काय काय झालं आणि कशामुळे झालं असणार. माझ्या आजूबाजूला इतकी लोक आहेत की त्यांनी म्हणजे गरज नसताना काही काही वयात दाता काढून टाकलेली आहेत वगैरे आणि मला असं ती सगळी दिसतायत लोक आणि त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ तर खूप गोष्टी कनेक्ट करता आल्या. येस. थँक्यू सो मच सर, तुम्ही आलात आणि मला वाटलं नव्हतं की आपण दातांवरती एवढा वेळ बोलू शकू. बोलू शकतो आणि खूप इम्पॉर्टंट इन्साइट्स मिळालेत म्हणजे जे कदाचित प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपल्याला आणता येतील अशा काही गोष्टी. मुळात सवयींबद्दल आपण बोललो. माझ्या स्वतःला पण लक्षात ठेवण्यासारख्या खूप गोष्टी आहेत त्यातनं. तर थँक्यू सो मच. जर तुम्हाला सरांसोबत कनेक्ट करायचं असेल तर त्यांचे डिटेल्स क्लिनिकचे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आणि प्लीज सबस्क्राईब करा जर तुम्ही अजूनही केलं नसेल. इतर कुठल्याही प्लॅटफॉर्मवर ऐकतात तर प्लीज फॉलो करा आणि भेटत राहूयात. लो बसावा.